फेसबुक लाईव्ह स्ट्रीम करायला अजिंक्य सुरुवात कर, इफ इट इज पॉसिबल. फाईन, वी आर ऑलरेडी लाईव्ह ऑन दी फेसबुक. आपण आता फेसबुकवर लाईव्ह झालेलो आहोत आणि सत्र आपण आता सुरुवात करूया. अर्थातच आजचं जे सत्र आहे शब्दांगांचं 80वं सत्र आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये उलट या सत्रांना बहर आलेला आपल्याला दिसतोय आणि आणखीन वेगवेगळे विषय आणि खरं तर लॉकडाऊनचा एका अर्थाने झालेला फायदा की आपल्याकडे आता नामवंत डोंबिवलीच्या बाहेर राहणारे नामवंत सुद्धा या सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शनाचा लाभ देऊ शकतात. आणि कदाचित लॉकडाऊन नसतं तर आपण फिजिकल सेशन्सवर अवलंबून राहिलो असतो, पण आता आणि मग अभिजित सरांना इकडे बोलवणं आणि त्यांना तेवढा वेळ काढून इकडे येणं हे त्यांनाही अवघड झालं असं. त्यांचा वेळ किती बिझी असतो याची मला कल्पना आहे आणि आकाशवाणीसाठी मी त्यांना कायम फोन करत असतो आणि त्यांच्या वेळेची किती मारामारी असते हे सातत्याने बघत असतो. ज्यांना परिचय नाही अभिजित सरांचा त्यांना फक्त परिचय, आपल्याचे जे वक्ते आहेत त्यांना फक्त परिचय करून देतो की 82 साली बीकॉम झालेले अभिजितजी डहाणूकर महाविद्यालयातून पार्ल्यातून प्रथम आलेले अभिजितजी आहेत. CMA, CA, ICWA आणि CFA अशा चारही व्यावसायिक परीक्षांमध्ये उत्तम गुणांनीच नव्हे तर क्रमांकाने सुद्धा ते पास झालेले आहेत. म्हणजे आपण जर CMA, CA, CS आणि CFA असा जर विचार केला तर अनुक्रमे दुसऱ्या, 11व्या, पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाने अभिजितजी उत्तीर्ण झालेले आहेत. वयाच्या 47व्या वर्षी, हा पण एक कौतुकाचा वय मुद्दामून सांगतो त्या ठिकाणी, कारण वयाच्या 47व्या वर्षी त्यांनी PhDचं त्यांना प्रदान केली गेलेली आहे IIT कडून, IIT मुंबई इथून. त्यामुळे ही खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. व्यावसायिक दृष्टीने अत्यंत रिच असा अनुभव आहे. जॉन्सन अँड जॉन्सन, ग्रेडलेस बँक, UBS, क्रेडिट स्विस येथे नोकरी त्यांनी केली. UBS आणि क्रेडिट स्विस या स्विस बँकांच्या भारतीय उपकंपन्यांच्या संचालकपदी सरांची नियुक्ती झाली होती. TGSB सहकारी बँकेमध्ये 3 वर्ष त्यांनी मानद संचालक म्हणून काम केलेलं आहे. कन्सल्टिंग, फायनान्शियल एज्युकेशन आणि ई लर्निंग या क्षेत्रात स्वतःची त्यांची कंपनी आहे काम करण्याकरता आणि अनेक कंपन्यांकरता 350हून अधिक प्रशिक्षण वर्ग त्यांनी घेतलेले आहेत. 14 मोठ्या कंपन्यांसाठी कन्सल्टिंग त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून एक अत्यंत समृद्ध असं व्यक्तिमत्व आज आपल्याकडे विषय मांडण्याकरता आलेला आहे. पण केवळ तेवढाच त्यांचा कौशल्याचा, फक्त तेवढीच कौशल्य त्याच्यातला भाग नाही, त्यांचा ओव्हरऑलच पर्सनॅलिटीमध्ये अनेक विविध गुण समाविष्ट आहेतच. आणि स्वतःच त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे, त्याच्यावर ते वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं देत असतात. त्यांच्या कवितांचा काही प्रमाणात मला अनुभव आलेला आहे आणि पतंग उडवणं, पोहणं, क्रिकेट खेळणं असे अनेक छंद त्यांनी जोपासलेले आहेत. अगदी आता 2014 मध्ये त्यांनी ऍक्च्युली एक हॅट्रिकही घेतली आणि 3 चेंडू 3 त्रिफळे पण काढलेले आहेत. त्यामुळे अशा विविधांगी व्यक्तिमत्व आज खरं तर आपल्याकडे आहे. आजचा विषय सुद्धा तसा म्हटलं तर क्लिष्ट आणि भावनांना भरीस घालणार की आत्मनिर्भर भारत असा आपण सगळेजण इथे समूहात जे जमलेलो आहोत त्यांच्या दृष्टीने हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं स्थान हे दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावं, ते मागच्या 5-6 वर्षांमध्ये आपण अधिक वृद्धिंगत झालेलं आपण बघतो. त्याची पायाभरणी आधीच्या काही काळामध्ये झालेली आहे, पण मागच्या 15-20 वर्षांमध्ये भारताचा एक कायापालट आपल्याला झालेला दिसतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक ऍस्पायरंट असा एक भारत आणि आपल्याला दिसतोय. आणि आपल्या जे नवीन जे लोक आहेत आपल्याकडे किंवा नवीन जे ऍस्पायरंट क्लास आहे त्याच्या अपेक्षांचं ओझं आजच्या भारतीयच्या सरकारवर कायम असतं आणि त्याच्यामुळे आत्मनिर्भर भारत म्हटल्यानंतर आपल्या अपेक्षा खूप जास्ती असतात, खूप मोठ्या असतात आणि आपल्याला असं वाटतं की भारताला एक लेजिटिमेट प्लेस जी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला मिळाली पाहिजे. आणि विवेकानंदांनी दाखवलेलं स्वप्न आहे की जगद्गुरु भारत हे आपल्याला कधी ना कधीतरी अचीव्ह करता यायला हवं. त्याच्याकरता आपण आज सगळेजण कटिबद्ध असलेले नागरिकडे जमलेलो आहोत. तर त्याच्यामध्ये येणाऱ्या खाचाखळगा आहेतच, त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि तशीच काही शक्तीस्थानं, बलस्थानं सुद्धा आहेत. तर मी अधिक वेळ न घेता अभिजितजींना विनंती करतो की आपण सत्राला सुरुवात करावी. आपल्या सगळ्यांनी, बाकीच्या जे श्रोते वर्ग आहे त्यांनी सध्या आपला ऑडिओ ऑफ ठेवला
अधिक उत्तम. व्हिडिओ आपण ऑन ठेवला तर चालू शकेल, पण ऑडिओ मात्र आपला ऑन ऑफ ठेवा. याचं कारण ती स्क्रीन समोर येत राहील. अभिजित जी, आपण सत्राला सुरुवात करावी अशी विनंती करतो. ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटीचे श्री विनोद देशपांडे यांनी असा माझा खूप उदारपणाने परिचय करून दिला. त्यांचा आणि माझा परिचय गेले कित्येक वर्षांचा आहे. आमची प्रत्यक्ष भेट कधीही झालेली नाही, परंतु हक्काने ते मला आकाशवाणीच्या बद्दल फोन करतात आणि जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा मी त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. तसेच इथे उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, कितीतरी परिचित नावं मला त्या सगळ्यांमध्ये दिसत आहेत. त्या सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. विनोदजींनी जेव्हा मला असं विचारलं की हा विषय तुम्ही मांडाल का, तेव्हा मी त्यांना म्हटलं की मला नक्कीच आनंद होईल. फक्त बऱ्याच वेळेला काय होतं की थोडं आमच्यासारखी काही क्वालिफिकेशन असलेली माणसं असली की त्याला सहज ज्येष्ठ अर्थतज्ञ किंवा अर्थतज्ञ अशी बिरुदावली चिकटते. फक्त म्हटलं माझी अट एकच आहे की मला केवळ अर्थअभ्यासक म्हणा. कारण जसं त्यांनी माझ्या परिचयात सांगितलं की 2009 साली मी 47व्या वर्षी जेव्हा 5-6 वर्ष कष्ट करून PhD मिळवली IITतून, त्यानंतर सगळ्यात जी गोष्ट जाणवलेली असेल ते म्हणजे आपलं अज्ञान, की आपल्याला किती तोकडं माहिती आहे. एक छोटासा विषय घेऊन आपण 5-6 वर्ष काम करतो आणि एवढ्या प्रचंड ज्ञानशाखा आहेत, त्यातल्या सगळ्यातली माहिती आपल्याला होईल असं अशक्य आहे. त्यामुळे आपण केवळ एक अभ्यासक असू शकतो. मी स्वतःला लाईफ लॉंग लर्नर म्हणवतो आणि त्यामुळे त्यानुसार माझ्या कुवतीनुसार मी ह्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. विनोदजी, मी पुढे जायच्या आधी फक्त एकच विचारू इच्छितो की माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय ना? म्हणजे मी हो, एकदम व्यवस्थित, सुस्पष्ट आहे. ओके. तर आजचा जो विषय विनोदजींनी निवडलेला आहे, अर्थात त्यांनी तो मला आधी शेअर केला, आम्ही थोडीशी चर्चाही केली त्याच्यावरती. तो विषय असा दिलेला आहे की आत्मनिर्भर भारत, शक्य अशक्यता आणि जागतिकीकरण. म्हणजे आपण आत्मनिर्भर भारत व्हावा, जसं त्यांनी सुरुवातीच्या विवेचनात सांगितलं की आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, पण ती शक्य किती आहे, त्याच्यात अडचणी काय आहेत, जागतिकीकरणाचे काय परिणाम आपल्यावरती होणार आहेत, त्याचा आपण काय लाभ घेऊ शकतो, अशा सगळ्या विषयांचा इथे संबंध येतो. एक वेळेचं नियोजन म्हणून एक साधारण 50 मिनिटामध्ये, म्हणजे 9 वाजेपर्यंत किंवा 9:02, 9:03 पर्यंत मी जास्तीत जास्त हा विषय मांडीन आणि त्यानंतर आपल्या मनामधले जे काही प्रश्न किंवा सूचना किंवा वेगळे विचार असतील ते आपण जर विनोदजींपर्यंत पोहोचवायची किंवा चॅट मोड मधनं तुमचे विचार कळवायची जर व्यवस्था केली तर त्याला जेवढ्या उरलेल्या वेळामध्ये मला न्याय देता येईल तो मी न्याय द्यायचा नक्की प्रयत्न करेन. मला त्याबरोबरच एक विषय असा जोडावासा वाटला की केवळ शक्य अशक्यता इथपर्यंतच आपण मर्यादित न राहता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल ह्याचाही विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे अशक्य आहे अशी कुठलीच गोष्ट नसते, परंतु ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मात्र ती सहज शक्य मात्र नसते. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल असा एक चौथा विषयही मला असं वाटलं की ह्या निमित्ताने मी जोडावा. सगळ्यात सुरुवात मी करतो ती जागतिकीकरण ह्या विषयापासून आणि मग नंतर आपण आत्मनिर्भरतेपर्यंत येऊया. जागतिकीकरण हा काही तसा नवीन विषय नाही. आपण बऱ्याच वेळेला 1991 आणि जागतिकीकरणाचा संबंध जोडतो, पण अतिशय पुरातन असं जागतिकीकरण विषय आहे. म्हणजे अगदी आता काही जण यातल्या जे इतिहास अभ्यासक आहेत, म्हणजे माझे एक मित्र, त्यांचेही युट्यूब व्हिडिओ आपण अवश्य बघा अशी मी विनंती करीन. निलेश निळकंठ ओक, कदाचित आपल्यापैकी काही जणांना त्यांचा परिचय असेल. त्यांनी वेगवेगळ्या आधारे कालमापन, रामायण महाभारत आणि त्याला अनुषंगून त्यांचा अतिशय प्रचंड असा अभ्यास आहे आणि आज आपल्याला रामायणाचे दाखले हे जगभरामध्ये अनेक ठिकाणी मिळतात. अगदी दक्षिण अमेरिकेमध्ये मिळतात. आपल्या पूर्व आशियाई देशांमध्ये सुद्धा भारताचा सांस्कृतिक ठेवा आपल्याला आजही दिमाखाने असलेला बघायला मिळतो. आणि एका प्रकारे आपल्या भारतावरती 1000 वर्ष झालेली आक्रमणे हे सुद्धा त्या समुदायांच्या दृष्टीने जागतिकीकरणाचाच विषय होता, कारण ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन पोहोचत होते. युरोपीय असतील, मोगल असतील, तुर्की असतील. त्यामुळे जागतिकीकरण हा काही तसा नवीन विषय नाही, परंतु त्याचे आयाम बदलत राहतात, नवीन विषय पुढे येत राहतात.
आणि आजच्या परिभाषेमध्ये, विशेषतः आर्थिक परिभाषेमध्ये आपण म्हटलं तर आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की वी लिव्ह इन अ ग्लोबल विलेज. आज आपण सगळेजण जवळ आलेलो आहोत. माहिती तंत्रज्ञानामुळे सगळं जग जणू काही एखाद्या छोट्या गावाप्रमाणे झालेलं आहे. आणि त्यामुळे या जागतिकीकरणाकडे आपण आर्थिक आयामाने बघत असतो आणि कदाचित आजचा जो विषय आहे आत्मनिर्भर भारत, त्याचा सुद्धा विषय हा आर्थिक असा आहे. परंतु आपल्या सगळ्यांना माहितीये की नुसतं अर्थशास्त्र हे कधी काम करत नाही. आजच्या परिभाषेत म्हणायचं झालं तर ती पॉलिटिकल इकॉनॉमी असते. राजकारणाच्या परिभाषेमध्ये किंवा राजकारणाशी जोड धरत हे अर्थकारण चालू असतं. आणि त्यामुळे राजकारणाचा पण काय बाज आहे ह्याचंही भान आपल्याला ठेवावं लागतं. आणि त्यामुळेच आपल्याला संदर्भ जो मिळतो तो म्हणजे उदाहरणार्थ भारत आणि चीनमध्ये आत्ताच झालेली जी काही गलवानच्या निमित्ताने संघर्ष असेल, किंवा अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये ताणला गेलेला गेल्या 2-3 वर्षामध्ये ऐरणीवरती आलेला बाजाराच्या माध्यमातनं किंवा दळणवळण किंवा व्यवहारांच्या माध्यमातून आलेले जे विषय असतील. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या राष्ट्रांच्या वेगवेगळ्या अस्मिता आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांची वेगवेगळी जीवनदृष्टी आहे. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर जो चीनचा आता विषय आहे, तर चीनच्या बाबतीमध्ये चीनला मिडल किंगडम असं म्हणवतात. म्हणजे आम्हाला जगाच्या मध्यवर्ती आमचं स्थान असलं पाहिजे. आम्ही हान वंशीय म्हणजे एक आमचा वेगळा वंश आहे, बाकी सगळे आमच्या समोर हीन आहेत. आणि त्यामुळे त्यांची एक विशिष्ट जीवनदृष्टी आहे, त्याचं आपल्याला दर्शन आता होत आहे. एक पाश्चिमात्य जीवनदृष्टी वेगळी आहे. त्यांचाही एक विशेषतः म्हणजे ज्याला आपण म्हणू की तंत्रज्ञान ह्या विषयामध्ये त्यांनी जी गेल्या काही शतकामध्ये प्रगती केलेली आहे. आणि त्यामुळे पूर्ण आधीचा इतिहास सुद्धा जणू काही त्यांचाच होता, अशा प्रकारे ते जगभर वावरत असतात. मी तुम्हाला अवश्य श्री C.K. राजू, जे परम नावाचा जो कॉम्प्युटर आपल्याकडे निर्माण झाला, त्या चमूमध्ये जे असलेले गृहस्थ डॉक्टर C.K. राजू यांचेही अनेक व्हिडिओ युट्यूबवरती उपलब्ध आहेत, की आपलं गणित हे कसं पाश्चात्यांना, म्हणजे पाश्चात्यांना ते खूप अवघड होतं. कारण आपल्याला माहितीये की रोमन आकड्यांच्या मर्यादा काय होत्या, त्यांच्याकडे दशमांश स्थानच नव्हतं. आणि त्यामुळे आपल्याकडच्या बेरजा, आपल्याकडच्या गुणाकार, आपल्याकडचं कॅल्क्युलस, आपल्याकडची डिफरन्शियल इक्वेशन्स ही युरोपीय लोकांना परिचित नव्हती. परंतु आज त्यातल्या अनेक गोष्टी ह्या युरोपीय शास्त्रज्ञांच्या नावावरती खपवल्या जातात. पण आज हळूहळू ही जागृती वाढायला लागलेली आहे की आपली खरी म्हणजे जी ठेव आहे, आपलं खरं म्हणजे जे एक समृद्ध परंपरा आहे, त्याच्याबद्दल सुद्धा आता लोक जागृत व्हायला लागले. त्या विषयाकडे मी परत एकदा नंतर येणार आहे. पण आजचा पुन्हा एकदा जागतिकीकरणाचा जेव्हा आपण विषय म्हणतो, त्यावेळेला जेव्हा आपण आत्मनिर्भरतेचा जेव्हा विषय मांडतो, त्यावेळेला ह्याच्यामध्ये कुठेतरी परस्पर विरोधाभास आहे की काय, असं प्रश्न समोर येऊ शकतो. कारण एकीकडे आपण जेव्हा जागतिकीकरण म्हणत असतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी परस्पर अवलंबित्व असतं. आणि जेव्हा आपण आत्मनिर्भर म्हणतो, त्याच्यामध्ये असं एक भास निर्माण होऊ शकतो की ह्याच्यामुळे आपलं परस्पर अवलंबित्व संपणार की काय, जी वसुधैव कुटुंबकमची घोषणा आपल्याकडनं झाली त्यालाच आपण काही तडा देणार की काय. तर तसं ते नसतं. तर आत्मनिर्भरतेचे पण जे आयाम आहेत त्याच्याकडेही मी नंतर वळणार आहे, परंतु हे थोडंसं सुतोवाच करून ठेवतोय. जे रिकार्डोनी जे एक तत्व मांडलं की ज्याला आपण थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतो, की जो देश हे एखादी गोष्ट तुलनेने अधिक कमी म्हणजे कमी खर्चामध्ये निर्माण करू शकतो, त्यांनी त्या वस्तू निर्माण कराव्या. आणि दुसऱ्या राष्ट्रांनी दुसऱ्या उत्पादनांचा मागोवा घ्यावा आणि त्यातून एकमेकांकडे हे व्यवहार सुरू राहावे, की ज्याचा फायदा हा सर्व देशांना होईल. हे तत्व जर सगळ्यांची जीवनदृष्टी सारखी असेल तर अतिशय चांगल्या प्रकारे लागू पडतं. परंतु मगाशी मी म्हटलं तसं की ज्या वेळेला जीवनदृष्टींमध्येच तिच्यामध्ये संघर्ष निर्माण होतो, त्यावेळेला मात्र ही जी आर्थिक तत्व आहेत त्यांना कुठेतरी तडा जातो. आणि त्याच वेळेला आपल्याला आज जो मोठा व्यवहार झालेला आहे, तो व्यवहार जो झालेला आहे तो आता वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर सेवांचा व्यवहार हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आज माहिती तंत्रज्ञानातल्या सेवा असं जर आपण जेव्हा विचार करतो, त्या जगामध्ये भारताचं नाव हे अग्रगण्य घेतलं जातं. जेव्हा औद्योगिक क्षेत्राचा विचार केला जातो तेव्हा चीनचं नाव घेतलं जातं. आता एक जाता जाता सांगायचा विषय म्हणजे चीनचं औद्योगिक क्षेत्र, त्या सगळ्या तपशिलात मी जात नाही,
परंतु भारताच्या तुलनेमध्ये ते किती मोठं आहे, तर ते जवळजवळ 10 पट मोठं आहे. याला कारण असं आहे, म्हणजे मी ते डॉलरच्या संदर्भात म्हणतोय, ते 10 पट का मोठं आहे, तर त्यांची अर्थव्यवस्था ही आपल्या जवळजवळ चौपट आहे, 3.5 ते 4 पट आहे. आणि त्याचबरोबर त्यांचं जे उत्पादन क्षेत्र आहे ते आपल्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. आणि त्यामुळे या दोन्हीचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की चीनचं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. हे जे मी 3.5-4 म्हटलं, हे एका प्रकारे सरासरी घेतली, कारण ज्याला पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या दृष्टीने विचार केला तर चीनची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा 2.7 पट मोठी आहे. पण डॉलरच्या बाबतीत आपण जर त्याचं मापन केलं तर चीनची अर्थव्यवस्था आपल्या जवळजवळ 5 पट आहे. आणि त्यामुळे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग हे आपल्यापेक्षा खूपच मोठं आहे, खूपच शक्तिमान आहे असं म्हणता येईल. परंतु पुढे जसं मी उल्लेख करणार आहे की अशी काही क्षेत्र आहेत का की जी उत्पादन क्षेत्रात सुद्धा भारताने चीनला चारी मुंड्या चित केलेलं आहे. आणि त्यामध्येच आपल्याला आपल्या यशाची काही सूत्र मिळणार आहेत, त्याच्याकडे मी नंतर पुढे जाणार आहे. त्याचबरोबर एक विषय आज जगामध्ये आपल्याला सगळीकडे दिसतो की राष्ट्रीयत्वाची भावना ही जगभर प्रबळ होताना दिसते. अमेरिकेमध्ये ती प्रबळ झालेलीच आहे ट्रम्प महाशयांच्या कारभारामध्ये. युरोपातल्या सुद्धा कितीतरी देशांमध्ये उजव्या विचारसरणीचे पक्ष हे प्रबळ झालेले आपल्याला दिसत आहेत. आता सुद्धा जो इंग्लंडचा विषय झाला की ज्याला आपण ब्रेक्झिट म्हणतो, ते सुद्धा एका राष्ट्रीयत्वाच्याच भावनेतनं आहे असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे हा कुठेतरी एक त्याच्या जागतिकीकरणाच्या विरुद्ध प्रवाह आहे. आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रवाह आपल्याला असा दिसतो की दूरदूरच्या शृंखलांवरती आपण अवलंबून राहायचं. म्हणजे उदाहरणार्थ अमेरिकेने चीनकडनं वस्तू आयात करायच्या, ह्याच्यामध्ये ज्याला बऱ्याच वेळा म्हटलं जातं की ट्रान्सपोर्टेशन कोशंट याचा अर्थ काय, तर एखादी वस्तू जेव्हा मी आयात करतो त्याच्यामध्ये वाहतुकीच्या दळणवळणासाठी किती खर्च केला गेला आणि त्याचा जो दुष्परिणाम हा आपल्या संपूर्णपणे निसर्गावर होत असतो याचं भान ठेवून बऱ्याच वेळेला ट्रान्सपोर्ट कोशंट हा कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून आता जी एक नवीन संज्ञा आलेली आहे जिला नियर सोर्सिंग असं म्हटलं जातं, की उदाहरणार्थ अमेरिकेने चीनपासून आयात करायच्या ऐवजी मेक्सिकोकडनं आयात करायचं, त्याला नियर सोर्सिंग म्हणता येईल. त्यामुळे जागतिकीकरणाच्या विरुद्ध प्रवाह हे सुद्धा चालू आहेत. WTOच्या माध्यमातून सगळं जग हे एकत्र बांधण्याचा प्रयत्न झाला, परंतु तरी सुद्धा रिजनल ब्लॉक्स काही संपले नाहीत. बऱ्याच वेळेला रिजनल ब्लॉक्स हे सुद्धा प्रबळ झाले असं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे जागतिकीकरणाकडे आपल्याला ह्या सर्वंकष दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे. पण त्याचबरोबर काही स्थानं अशी आहेत की जिथे जागतिकीकरणाचा ओघ हा सदैव हा अव्याहत चालू राहणार आहे. म्हणजे आफ्रिका खंडाचं मी इथे उदाहरण घेईन की येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे जी बऱ्याच वेळेला आता ज्याला असं म्हणतो की जन्म दर जो असतो, म्हणजे प्रत्येक स्त्री मागे होणारे अपत्य, आज आपला जन्म दर हा खाली खाली येत आता 2.1 वर पोचलेला आहे. आणि जेव्हा 2.1च्या तो खाली जातो त्यावेळेला लोकसंख्या ही घटायला लागते. आफ्रिका हा असा देश आहे की जिथे अजूनही जनन दर कित्येक राष्ट्रांमध्ये 4, 5, 6, 7 एवढा आहे. आणि त्यामुळे जसं आता विनोदजींनी उल्लेख केला की स्वामी विवेकानंदांचं स्वप्न आहे की भारत हा विश्वगुरू व्हायला पाहिजे, आणि त्या दृष्टीने आपण असं म्हणतो की 21वं शतक हे भारताचं आहे. पण एका दुसऱ्या प्रकारे विचार केला तर 21वं शतक हे आफ्रिका खंडाचं देखील आहे. कारण इथली जी लोकसंख्या आहे ती पुढच्या 80 वर्षांमध्ये एवढी प्रचंड वाढणार आहे की वेगवेगळ्या प्रकारे जागतिकीकरणाचे प्रवाह हे आफ्रिकेच्या किनाऱ्यावरती जाऊन आदळणार आहेत. आणि म्हणून जेव्हा हे आपल्याकडे लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर मी रोज एक अशा प्रकारे 20 व्हिडिओ निर्माण करत होतो सातत्याने गुढीपाडव्यापासून पुढचे 20 दिवस, त्याच्यामध्ये आफ्रिका खुणावतोय नावाचा पण मी एक व्हिडिओ निर्माण केला. कारण त्या माध्यमातून भारतीय उद्योगांचं लक्ष, भारतीय व्यवसायांचं लक्ष, भारतीय सेवा क्षेत्राचं लक्ष हे आफ्रिकेकडे वेधण्याचा माझा तो प्रयत्न होता. कारण तिथे जागतिकीकरणाच्यामुळे नवीन संधी आपल्याला निर्माण होणार आहे. दुसरा एक जर आपण विचार केला तर जो कच्चा माल असतो त्याच्या बाबतीमध्ये जागतिकीकरण कितीही झालं तरी सुद्धा त्याला आपल्याला पर्याय राहणार नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ खनिज तेलासारखा जर आपण विषय घेतला आणि आपण जसं म्हटलं की आपण पूर्णपणे आत्मनिर्भर होऊ, अगदी इलेक्ट्रिक कार्स जरी आपल्या देशामध्ये आल्या आणि त्याच्यासाठी आपण जो प्रयत्न करतोय तो योग्य दिशेने आहे, परंतु तरी सुद्धा हे परस्पर अवलंबित्व हे मात्र राहणारच आहे.
खनिज तेलाच्या बाबतीमध्ये केवळ खनिज तेल नव्हे तर इतरही बाबतीमध्ये भारत इतर राष्ट्रांवरती अवलंबून आहे आणि इतर काही राष्ट्र आपल्यावरती अवलंबून आहेत. जसं आपल्याला माहितीये की ज्याला आयर्न ओर आपण म्हणतो ते भारतातनं मोठ्या प्रमाणावर निर्यात केलं जातं. कोळसा भारतामध्ये प्रचंड आहे, पण ज्या चांगल्या ग्रेडचा कोळसा आपल्याला लागतो किंवा आपल्या कंपन्यांना तो आवडतो, तो आपल्याला बाहेरनं आयात करावा लागतो. त्यामुळे आपल्याला एक हे परस्पर अवलंबित्व हे पूर्णपणे संपवता येणार नाहीये. पण त्याचबरोबर इतर जे काही बदल घडत आहेत त्याच्याकडे मी थोडंसं लक्ष वेधतो जागतिकीकरणाबरोबर. कारण ह्या सगळ्याचाच आत्मनिर्भरतेशी संबंध आहे. दुसरा त्यातला विषय असा की आज जग हे ब्रिक अँड मॉर्टार पासून, ब्रिक अँड मॉर्टार याचा अर्थ काय तर प्रचंड मोठे कारखाने, प्रचंड मोठ्या आस्थापनं म्हणजे कचेऱ्या आणि त्यातनं होणारे काम किंवा त्यातनं होणारी निर्मिती यापासनं हळूहळू ते व्हर्च्युअल ह्या दिशेने प्रवास करायला लागलेलं आहे. म्हणजे आपण ज्याला औद्योगिक क्रांती म्हणतो, त्या औद्योगिक क्रांतीमध्ये छोट्या उद्योगापासून मोठ्या उद्योगाकडे जगाची वाटचाल झाली. प्रचंड मोठे कारखाने उभे राहिले, प्रचंड मोठे मोटार उद्योग निर्माण झाले आणि आजही ते तसे आहेत. परंतु हळूहळू ह्याचा जो बदल होणार आहे तो व्हर्च्युअल ह्या दिशेने होणार आहे. म्हणजे आपल्या वेगवेगळ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती उद्योगांची गरज ही हळूहळू कमी होणार आहे. कारण अशी अनेक तंत्रज्ञानं आता आपल्या समोर येत आहेत की ज्याच्यामुळे डिस्ट्रीब्युटेड मॅन्युफॅक्चरिंग हे शक्य होणार आहे. आणि त्याचबरोबर आतापर्यंतचं जे जग हे खनिज तेलाच्या विषयक अर्थकारणाशी गुंफलेलं होतं, त्याच्यापासून पण आता आपण जग म्हणून विचार केला तर हळूहळू आपण दूर जायला लागलो. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार आपल्याला जेव्हा आपण आत्मनिर्भरतेकडे येतो त्याच्याकडे आपल्याला बघताना करावा लागेल. कारण जगाच्या बाजारपेठेमध्येच खूप मोठे बदल होणार आहेत. वस्तूंचा पुनर्वापर हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. म्हणजे आपण वाचलं असेल की नॉर्डिक देशांमध्ये आता वापरलेल्या वस्तूंचे मॉल निघालेले आहेत. कारण एखादी वस्तू आपण घ्यावी आणि फेकून द्यावी एवढा सवंगपणा आता येणाऱ्या काळात आपल्याला परवडण्यासारखा नाही. एक जेव्हा पेअर ऑफ जीन्स आपण विकत घेतो ती बनण्यासाठी 2,500 लिटरचं पाणी हे वेगवेगळ्या टप्प्यांवरती वापरलं जातं. ही जेव्हा लोकांना जाणीव होते त्यावेळेला प्रत्येक गोष्ट की त्याचा पुनर्वापर ही गोष्ट अतिशय महत्वाची होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आत्मनिर्भरतेकडे यायला लागणार आहे. कारण म्हणून मगाशी मी म्हटलं की जागतिकीकरण आणि त्यातले जे प्रवाह आहेत त्याचा मागोवा घेऊनच आपल्याला आत्मनिर्भर ह्या विषयाकडे यायला लागेल. आता या आत्मनिर्भरतेमध्ये जर आपण विचार केला तर एक मूलभूत फरक आपल्याला सेवा क्षेत्र आणि उत्पादन क्षेत्र याच्यामध्ये करणं आवश्यक असतं. कारण सेवा क्षेत्र असं आहे की काही विशिष्ट सेवा जर सोडल्या, म्हणजे उदाहरणार्थ टुरिझम सारखा विषय आहे की जी तुम्हाला व्हर्च्युअली किंवा रिमोटली काही प्रमाणात देता येते परंतु पूर्णपणे देता येत नाही. लोकांना त्या ठिकाणी प्रवास करायला आवडतं. परंतु आज अनेक अशा सेवा आहेत की जगामध्ये आपण आज भारतामध्ये बसून पुरवतोय. त्यामुळे आपण असा जेव्हा विचार करतो की आपण आत्मनिर्भर व्हायचं आहे तर मग आपल्या ह्या सेवा क्षेत्राला आपण पूर्णपणे तडा देणार आहोत का? तर तो त्यातला हेतू नाही. तर त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो उत्पादन क्षेत्राचा आहे. कारण आपल्या सरकारला पूर्ण जाणीव आहे की आपलं उत्पादन क्षेत्र हे जगाच्या तुलनेमध्ये अतिशय खुलं आहे. म्हणजे चीनचं त्याच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा जो भाग आहे उत्पादन क्षेत्राचा तो 32% आहे, तर आपला केवळ 15% आहे. सिंगापूर सारखा देश जो छोटासा देश त्याच्यामध्ये आपण एक पर्यटनाचं क्षेत्र आणि एक वाणिज्य क्षेत्र म्हणून त्याच्याकडे बघतो किंवा बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस मधलं आपण क्षेत्र म्हणून बघतो. त्याचा मॅन्युफॅक्चरिंगचा जो वाटा आहे सिंगापूर मधल्या उत्पादन क्षेत्राचा वाटा हा आपल्यापेक्षा कितीतरी जास्ती आहे. म्हणजे मी पूर्ण उत्पादन क्षेत्र म्हणत नाही पण त्याच्या अर्थव्यवस्थेमधला वाटा म्हणतोय. आपल्याकडे 15% आहे तर त्यांच्याकडे 20% पेक्षा अधिक वाटा हा उत्पादन क्षेत्राचा आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण आत्मनिर्भरतेचा विचार करतो त्यावेळेला अधिक विचार आपल्याला हा मॅन्युफॅक्चरिंगचा करावा लागणार आहे. सेवा क्षेत्र आज जगभर, आज आपले डॉक्टर्स हे जगभरामध्ये सेवा देत आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचं काम यायला लागलेलं आहे. अनेक गोष्टींचं डिझाईन आज भारतामध्ये होतं. माहिती तंत्रज्ञान तर आहेच. अनेक बँकांची बॅक ऑफिसेस ही आपल्या देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहेत. त्यामुळे आपल्याला जो विषय आत्मनिर्भरतेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की हे मॅन्युफॅक्चरिंग आणि ज्या प्रत्यक्ष सेवा म्हणजे उदाहरणार्थ पर्यटन ह्या दृष्टीने आपल्याला तो विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर इतर जे आपले व्यवसाय आहेत
जसे शेती आहे किंवा इतर आहेत, त्या दृष्टीने आत्मनिर्भरतेचा विचार करणं हे अधिक आवश्यक आहे. आता जेव्हा आपण आत्मनिर्भरतेचा विचार करतो, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या आयामाने आत्मनिर्भरतेचा विचार करू शकतो. म्हणजे त्यातला एक आयाम असा आहे की अल्प काळामध्ये, मध्यम काळामध्ये आणि दीर्घ काळामध्ये आपण आत्मनिर्भरता कशी निर्माण करू शकतो. दुसरा प्रकार असा होऊ शकतो की ह्याच्यावरती ही आत्मनिर्भरता आणण्यासाठी करणार काम कोण? सरकार करणार, उद्योग करणार, सामान्य माणूस करणार का नोकरशाही करणार? त्यामुळे हा एक दुसरा आयाम आला आणि मी या प्रत्येक आयामावरती काही ना काही प्रमाणामध्ये चर्चा करणार आहे. तिसरा जो विषय आहे तो म्हणजे त्याचं क्षेत्र काय आहे, कुठल्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भरतेचा विचार करतोय. म्हणजे उदाहरणार्थ 2015 साली जेव्हा ओबामांची आपल्या इथे भेट झाली होती, त्याच्या आधीच काही काळ साम टीव्हीवरती काही चर्चा झाली होती, त्याच्यामध्ये मला जे बोलवलेलं होतं, त्यावेळेला मी असं म्हटलं होतं की संरक्षण क्षेत्रामध्ये आपण आत्मनिर्भर व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेला मी असंही म्हटलं होतं की अमेरिका आणि इस्रायल यांच्याबरोबर सहकार्याने आपल्याला ते निर्माण करता येईल. त्याच्यासाठी काही आपल्याला एफडीआय मधल्या काही बदल घडावे लागतील आणि ते त्यानंतर आपल्याला घडले हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अतिशय आवश्यक अशी जी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आत्मनिर्भरता असणं आपल्या देशाला आवश्यक आहे, त्याच्यामधलं पहिलं क्षेत्र जर मी म्हणेन तर ते म्हणजे संरक्षण आहे. त्याचे आधीचे 2 आयाम आहेत की अल्पकाळ, मध्यम काळ, दीर्घकाळ आणि त्याच्यावरती काम कोणी केलं पाहिजे ह्या विषयाकडे मी जरा नंतर वळणार आहे. परंतु कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आत्मनिर्भरता ही अधिक अगत्याने, अतिशय आवश्यक अशी असलेली आहे, त्याच्याबद्दल मला असं वाटतं की काही क्षेत्र ही अतिशय महत्वाची आहेत, ज्याच्यामध्ये काही प्रमाणात आपण प्रगती केलेली आहे, काही प्रमाणामध्ये खूप मोठी प्रगती करण्याची आवश्यकता आहे. त्यातलं एक क्षेत्र म्हणजे संरक्षण, दुसरं म्हणजे दूरसंचार आणि दळणवळण, तिसरं मी म्हणेन अवकाश क्षेत्र, चौथं आहे ते आरोग्य, पाचवं आहे ते रेल्वे उत्पादन, पुढचं आहे ते वाहनं, नंतरचं आहे ते औषधं आणि अन्नधान्य. ही मला असं वाटतं की अतिशय आवश्यक अशी क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये आपण आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे. संरक्षणाची तर आपल्याला काही वेगळं सांगण्याची आवश्यकताच नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळेला आपण संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आत्मनिर्भर होतो. परंतु एक खूप मोठं दुर्लक्ष आपलं त्याच्याकडे कदाचित एक नॉन अलाइनमेंटच्या मुळे असेल किंवा अहिंसेच्या तत्वज्ञानामुळे असेल किंवा आपला गाफीलपणा असेल, पण संरक्षण क्षेत्राकडे आपलं प्रचंड दुर्लक्ष झालं. त्यामुळे ते त्याच्यामध्ये काही बदल हे होऊ लागलेले आहेत, त्याच्यामध्ये अधिक बदल होण्याची आवश्यकता आहे. ऑफसेट जे क्लॉजेस असतात, जसं आपल्याला माहिती आहे की आता जे रफेल विमान येत आहे, त्या रफेलच्या डीलमध्ये आधीच्याच सरकारने म्हणजे युपीए सरकारनेच ऑफसेट क्लॉजेस म्हटलेले आहेत. याचा अर्थ काही प्रमाणामध्ये जेवढी आपण पैसे देणार आहोत फ्रान्स कंपन्यांना, त्याच्या काही टक्के, जवळजवळ 40% हे उत्पादन आपल्या देशामध्ये त्याच्यासमोर त्यांनी करण्याची आवश्यकता आहे किंवा आपल्या इकडनं काही सुटे माल त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे. दळणवळण हे क्षेत्र असंच आहे, दूरसंचार हे क्षेत्र असं आहे. अवकाश क्षेत्रामध्ये आपल्या इस्रोनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे. आत्ताच आपण चीनचे काही प्रयत्न हे असफल झालेले बघितले. रेल्वेच्या क्षेत्रामध्ये आपण एक खूप चांगली प्रगती केलेली आहे. विशेषतः आपण ट्रेन 18 बद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल की 18 महिन्यामध्ये आपल्या तंत्रज्ञानी ही ट्रेन 18 निर्माण केली. 2018 साली तिची निर्मिती झाली आणि आज ती धावायला सुद्धा लागलेली आहे. की जी वेगळं इंजिन असतं ते इंजिन नसून ज्या प्रकारे आपल्याकडे लोकल ट्रेन्स असतात तशाच प्रकारची अधिक वेगाने जाणारी आणि स्थिर परंतु हलकी अशी गाडीची निर्मिती आपण ह्या ट्रेन 18च्या माध्यमातून केलेली आहे. वाहनांच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी आत्मनिर्भर झालेलो आहोत आणि विशेषतः इथे जसं मगाशी मी उल्लेख केला की एक क्षेत्र असं आहे की जिथे आपण चीनला अक्षरशः चारीमुंड्या चीत केलेला आहे आणि ते क्षेत्र म्हणजे मोटरसायकल उत्पादनाचं क्षेत्र आहे. आणि त्याच्याबद्दल मी थोडंसं, कारण आपल्याकडे वेळ मर्यादित आहे, परंतु एक छोटासा मुद्दा म्हणून मी उल्लेख करतो, कारण हे एक असं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये आज आपण चीनी कंपन्यांना अक्षरशः लोळवलेलं आहे. आणि त्याच्यामधलं सूत्र काय होतं आणि ते सूत्र अर्थात मी नंतर कोणी काय करायला पाहिजे त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलू त्याकडे मी येणारच आहे. परंतु इथे जे आपल्या टू व्हीलर विशेषतः मोटरसायकल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, बजाज ऑटो आहे, टीव्हीएस आहे, यांना आज अनेक राष्ट्रांमध्ये त्यांचे प्रोडक्ट्स ही चीनी प्रोडक्टच्या समोर प्रीमियमनी विकले जातात. म्हणजे उदाहरणार्थ नायजेरियाचं आपण घेतलं तर नायजेरियामध्ये
30% मार्केट शेअर हा बजाज ऑटोचा आहे. आणि त्यांची जी बाईक आहे ती 30% 40% प्रीमियमनी एखाद्या चिनी मोटरसायकलच्या पेक्षा अधिक किमतीने विकली जाते. हे त्यातलं यश आहे. परंतु त्या यशाची सूत्र काय आहेत त्याच्याकडे मी नंतर वळणार आहे. त्यामुळे वाहनांच्या विशेषतः आज त्यामुळे भारत देश हा जगामधलं सर्वात मोठं टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग म्हणून उदयाला आलेला आहे. औषधांच्या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहोत, पण तिथे सुद्धा आपली चीनवरती अवलंबिता ही बल्क ड्रग्स किंवा ज्याला ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स म्हणतात, एपीआय, त्याच्यावरती आजही आहे. त्यामुळे आपल्याला जगामध्ये जरी आपण सगळ्यात मोठे जेनेरिक्स मधले उत्पादन करते म्हणून परिचित असलो तरी त्याच्यामधले जे मूळ औषध आहे ज्याला बल्क ड्रग म्हणतात, ते बल्क ड्रग मात्र आपल्याकडे आज पूर्णांशाने त्याची निर्मिती होत नाही. 70% जवळजवळ आपल्याला बल्क ड्रग्स ही चीनमधनं आयात करावी लागतात. त्यामुळे तिथे आपल्याला एक आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता आहे, कारण एक प्रचंड जनसंख्या आणि आज चीनला ओलांडून आपण पुढे जायच्या बेतामध्ये आहोत अशी लोकसंख्या आपल्याकडे आहे. आणि अन्नधान्य. त्यानंतरचा जो विषय आहे, जो माझ्या दृष्टीने आवश्यक क्षेत्र आहे, ते म्हणजे यंत्रसामुग्री आहे, माहिती तंत्रज्ञान आहे, इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग आहे, मोबाईल्स आहे. आणि त्याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे 2017 मध्ये आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मोबाईलची आयात करत होतो. आज आपण मोबाईलची निर्यात करायला सुरुवात केलेली आहे. आणि अतिशय हाय एंड फोन जर सोडले तर मोठ्या प्रमाणावरती आज देशामध्ये आपल्या स्मार्टफोनची निर्मिती होते. भले आजही त्यात उत्पादन करणाऱ्या कंपन्या चिनी असतील त्याच्यापैकी काही, तरी सुद्धा उत्पादन हे देशामध्ये व्हायला लागलेलं आहे. पण तिथे आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये मात्र अजूनही खूप करण्याची आवश्यकता आहे आणि ते आवश्यक असं क्षेत्र आहे. आता आपण इतर जी दोन विषय आहेत की ज्याच्यामध्ये हे करणार कोण आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला काही गोष्टी जो विषय दिलेला आहे की शक्यता जी आहे त्याच्यामध्ये आपली मानसिकता ही फार महत्वाची आहे. म्हणजे मला आठवतं माझी आई मला सांगायची हा विषय की तिच्या शाळेमध्ये इथे गिरगावामध्ये ती शाळेत असताना तिच्या वर्गामध्ये एक जपानी मुलगा होता आणि तो जपानी मुलगा आपल्या लेखणीने लिहित असे. लिहिता लिहिता त्याची ती लेखणी गळत असे आणि त्याचा हात अक्षरशः बरबटला जायचा. परंतु पठ्यात तीच लेखणी रोज घेऊन यायचा. त्यांनीच म्हणजे त्याचीच ती विशिष्ट लेखणी घेऊन यायचा तो. मग त्याला विचारायचे की तू ही का लेखणी वापरतोस? नाही, म्हणाला ती जपानी लेखणी आहे आणि म्हणून मी तीच वापरणार. म्हणजे एक छोट्या मुलाच्या मनामध्ये ही जी एक वृत्ती जी जोपासली गेलेली आहे आणि तीच वृत्ती आपल्याला जपानी सरकारने जे जपानी कंपन्यांसाठी केलं तिथेही तीच वृत्ती आपल्याला दिसते. म्हणजे जेव्हा आपण आपल्या इथे आपल्या कंपन्यांना कशा प्रकारे त्यांच्याकडची बघण्याची दृष्टी ही सरकारी यंत्रणेची होती, आता ती बदलतीये, परंतु जी होती आतापर्यंत परंपरेने आणि जपानी सरकारची वृत्ती कशी होती, बघण्याची दृष्टी कशी होती, याच्यामध्ये जर आपण तफावत करून बघितलं तर जपाननी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला हा देश, हिरोशिमा नागासाकी झालं आणि पूर्णपणे बेचिराग झालेला हा देश, परंतु एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे उभा राहिला. पण तिथल्या सरकारने काय केलं तर त्यांच्या मोठ्या कंपन्यांच्या मागे ते उभे राहिले. म्हणजे त्यांच्याकडे संशयाने त्यांनी बघितलं नाही. त्यांच्याकडे एक संस्था आहे, संस्थात्मक बांधणी, मिटी नावाची त्यांच्याकडे एक संस्था आहे. या मिटीच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामधली एक जपानी कंपनी निवडली. मग ती जहाज बांधणीमध्ये असेल, पोलादामध्ये असेल, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये असेल आणि त्यांनी असं म्हटलं की ही कंपनी ही जगाच्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा करेल एवढी मोठी व्हायला पाहिजे. आणि ती जेव्हा मोठा होईल त्याच्याबरोबर स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस सुद्धा त्यातून निर्माण होतात आणि त्यांची सुद्धा बऱ्याच वेळेला ज्याला म्हणतात की टेक्नॉलॉजी स्पिलओव्हर हा होत असतो. त्यामुळे आपली मानसिकता ही वेगवेगळ्या पातळीवरती बदलण्याची आवश्यकता आहे. ही जर मानसिकता बदलली नाही तर आपल्याला अडचणी ह्या सदैव पुढे राहणार आहेत आणि आपण आत्मनिर्भरता ही केवळ एक गप्पा होणार आहे. म्हणजे 10 वर्षापूर्वी माझ्या परिवाराने मी ठरवलं की यापुढे पर्यटन जर करायचं असेल तर आम्ही देशांतर्गतच पर्यटन करणार. कामानिमित्त जसं मला काही ट्रेनिंग प्रोग्रामसाठी वगैरे परदेशी जायला लागलं ती गोष्ट वेगळी, परंतु जर पर्यटनाचा विषय असेल तर आम्ही केवळ देशामध्ये पर्यटन करणार असं एक आम्ही निर्धार केला परिवाराने. गेले 10 वर्ष आम्ही तो राबवतोय. आता ही जर मानसिकता आपण निर्माण केली किंवा 2-3 वर्षापूर्वी आम्ही ठरवलं लहान मुलांना आपण सहज भेटी म्हणून खेळणी देतो, पण आज देशामधली 90% खेळणी ही चीनमधनं आयात होतात. तर मुलांना आपण भारतात बनलेले कपडे, आपल्या तिथले खाऊ हे जर अधिक दिलं तर आपल्या उद्योगांना त्यातनं बळ येईल.
किंवा अगदी आज परिस्थिती अशी आलेली आहे की नुसती गणपतीची आरास नाही तर गणपती आयात व्हायला लागलेले आहेत. दिवाळीची आरास सुद्धा आज चीनमध्ये मोठ्या प्रमाणात इकडे येते. आपण जर आपली मानसिकता बदलली आणि ठरवलं की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये देशात जरी ते थोडं तुलनेने कमी असेल, तुलनेने थोडं उणं असेल, तरी सुद्धा आम्ही त्याच वस्तू वापरू. आणि आमच्याच देशामध्ये जर आम्ही पर्यटनाला गेलो, आज कल्पना करा 2 कोटी लोक भारतातून पर्यटनासाठी, मी उद्योगासाठी म्हणत नाही, पर्यटनासाठी आपल्या देशातून बाहेर जातात, अनेक इतर राष्ट्रांमध्ये जातात. आज जर सरासरी 1 लाख रुपये खर्च होत असेल, तर ते 2 लाख कोटी रुपये जर आपल्या देशामध्ये वापरले गेले, तर त्यातनं अनेक उद्योगांना आणि हस्तव्यवसायांना त्यातनं चालना मिळू शकते. त्यामुळे ही मानसिकता आपल्याला बदलण्याची गरज आहे. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे गुणवत्ता प्रधान कार्यसंस्कृतीची आवश्यकता आहे. जे काही करू आपण ते अतिशय उच्च दर्जाचं असेल, ते जगाच्या पातळीवरती त्याची नोंद घेतली जाईल. अशा प्रकारे जर आपण काम केलं, प्रत्येक जे काही माझं कॉन्ट्रीब्युशन असेल, जे काही माझं योगदान असेल, ते मी जेवढ्या उत्तम प्रकारे करता येईल, ही जर मानसिकता मी निर्माण केली, ही जर कार्यसंस्कृती निर्माण झाली, तर खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हे होऊ शकतात. आणि हळूहळू आपल्याला असं दिसतंय की माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने जो आपला ठसा जगभरामध्ये उमटवला, त्याच्या मागे ही कार्यसंस्कृती आहे, ज्याच्यामध्ये प्रचंड घेतलेले कष्ट आपल्या एका पिढीने आहेत, की ज्यांनी इतर अनेक देशांमध्ये जाऊन प्रचंड मेहनतीच्या जोरावरती आज ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मग की गुगल असो किंवा मायक्रोसॉफ्ट असो, त्याचे जे उच्चाधिकारी आहेत, सुंदर पिचाई असो किंवा इतरही अनेक कंपन्यांचे जे मुख्याधिकारी आहेत, ते भारतीय अशासाठी झाले की आपली त्यांची गुणवत्ता आणि त्यांची कार्यसंस्कृती. पण ह्याचा सर्वत्र आपल्याला अधिकाधिक त्याचा वापर आपल्याला कसा करता येईल, त्याच्याबद्दल अधिक सजगता कशी आणता येईल, ही मानसिकता निर्माण करण्याची नक्की आवश्यकता आहे. आता आपण जेव्हा ह्या एका आयामाकडे येतो की आपण अल्प काळात काय करू शकतो, मध्यम काळात काय करू शकतो आणि ते खरंच शक्य आहे की नाही याचा आपण विचार करू शकतो. तर त्या दृष्टीने आपण थोडंसं विचार करूया की अल्प काळामध्ये काय होऊ शकतं आणि अल्प काळामध्ये कोण हा परिणाम घडवून आणू शकतं, मध्यम काळामध्ये हा परिणाम कोण घडवून आणू शकतं आणि दीर्घ काळामध्ये हा परिणाम कोण घडवून आणू शकतं. याचा मी ह्या 2 विषयांची गुंफण मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे जेव्हा आपण अल्प काळाचा विचार करतो, म्हणजे अगदी येणाऱ्या काळामध्ये आपण काय बदल करू शकतो, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सामान्य माणूसच हा अल्प काळामधला बदल घडवू शकतो. अल्प काळामध्ये सरकार काही करू शकत नाही, आपले उद्योगधंदे काही तातडीने काही गोष्टी बदलू शकणार नाहीत, आपले छोटे उद्योग काही पटकन काही त्याच्यामध्ये बदल होऊ शकणार नाहीत. पण सामान्य माणूस हा अल्प काळामध्ये खूप बदल करू शकतो. ज्याच्याबद्दल मी मगाशी उल्लेख केला की एक साधे निर्णय की मी कुठलीही गोष्ट ही जर चिनी असेल तर वापरणार नाही. जसं आता आपल्याकडे ऍप हे काढून टाकले गेले आणि त्यानंतर अनेक ऍप्सची निर्मिती सुरू झाली. ते काही पूर्णपणे जगाच्या पातळीवरचं आहेत असं आपण म्हणणारच नाही. परंतु हळूहळू त्या दिशेने आपली ही वाटचाल सुरू व्हायला लागलेली आहे. त्यामुळे अल्प काळामध्ये जर काही बदल होऊ शकत असेल, तर तो सामान्य माणूसच घडवू शकेल. ज्याला आपण औद्योगिक परिभाषेमध्ये B2C असा उल्लेख करतो, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. आता जर कन्झ्युमरनी ठरवलं, ग्राहकांनी ठरवलं की ह्या गोष्टीची मी मागणी करणार नाही, तर तो धंदा अडचणीत येणार आहे. आणि त्यासाठी जी काही पावलं आपण उचलू शकतो आणि समोरचा कोण अडचणीमध्ये येणार आहे, आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सोनम वांगचुकनी बुलेट टू वॉलेट असा एक विषय मांडला आणि तो अक्षरशः व्हायरल झाला, की त्याने असं म्हटलं की आम्हाला बुलेट काही येऊन तिथे चालवायचे नाहीये, परंतु आम्ही वॉलेटने कितीतरी गोष्टी करू शकतो. त्यामुळे सामान्य माणूस हा जो बुलेट टू वॉलेटचा प्रवास आहे, तो सामान्य माणूस घडवू शकतो आणि त्याचा परिणाम आपल्याला हा ताबडतोब आणि अल्प काळात दिसू शकतो. त्याच्यामुळे मागणी आपल्या देशांतर्गत वाढू शकते. म्हणजे जसं आपण आता सगळ्यांना माहितीये की हे जे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असतं, PPE ज्याला म्हटलं जातं, की ज्याचा कोविडच्या बाबतीमध्ये हा वापर केला जातो मोठ्या प्रमाणामध्ये. आज आपल्या देशामध्ये त्याचं उत्पादन नगण्य होतं, पण आज आपण निर्यात करायला लागलो PPE ची. तर देशामध्ये जेव्हा आपण ठरवलं की सामान्य माणूस हा छोटा उद्योग सुद्धा हा बदल घडवू शकतो, कारण त्याला फार मोठं तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही. आता जेव्हा आपण मध्यम काळाचा विचार करतो, त्यावेळेला मात्र हे बदल हे सहजतेने होणारे नसतात. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रयत्न करावा लागतो आणि तिथे मी नोकरशाही आणि उद्योग यांना तो प्रयत्न करावा लागेल असं म्हणेन. नोकरशाहीला मी विषय अशासाठी आणला की ब्रिटिश इकडनं सोडून गेल्यानंतर आणि मला माहितीये की आजच्या कार्यक्रमामध्ये काही अशी मुलं आहेत की ज्यांना आता IAS
किंवा तत्सम ह्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांना काही स्वतःची त्यांची ध्येय आहेत ह्या दृष्टीने वाटचाल करणारी पण काही तरुण आपल्याकडे आजच्या या कार्यक्रमात आहेत. आणि म्हणून थोडासा हा विषय मी मांडतोय, कारण ब्रिटिश निघून गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडचा नोकरशाहीचा दृष्टिकोन हा अविश्वासाचा तसाच राहिला. म्हणजे ब्रिटिशांच्या नोकरशाहीनी आपल्या एतद्देशीय समाजावरती अविश्वास दाखवणं याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं. परंतु त्यानंतर सुद्धा जी आपली पूर्णपणे वाटचाल आहे नोकरशाहीची, ती पूर्णपणे उद्योगांवरती, समाजावरच्या अविश्वासाची आहे. आणि त्यामुळे सगळे जे आपले कायदे कानून आपल्याला बघायला मिळतील की प्रत्येक ठिकाणी कुठेतरी गाठ ही नोकरशाहीची बांधून ठेवलेली आहे. त्या नोकरशाहीनी जर काहीतरी त्याला अप्रुव्हल दिलं तरच आपण पाऊल पुढचं उचलू शकतो. अशा प्रकारची रचना आपल्याकडे केली आणि त्यामुळे उद्योग खुजे कसे राहतील हे आपल्याकडे बघितलं गेलं की उद्योग हा मोठा होता कामा नये ही मानसिकता आपल्याकडे होती. त्यामुळे नोकरशाहीची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे की जी आता बदलते मोठ्या प्रमाणावर. परंतु जी अगदी खालपर्यंतची जी नोकरशाही आहे, केवळ राष्ट्रीय पातळीवरची किंवा राज्यस्तरीय नोकरशाहीला बदलून पुरेसं नाही, ती संपूर्ण नोकरशाहीचं ओरिएंटेशन हे या दिशेने होण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ज्याला असं म्हणतो की एखादा भाकरीचा तुकडा हा सगळ्यांनी ओरबाडून खाण्याच्या पेक्षा ती भाकरी कशी मोठी होईल याचा विचार आता करण्याची सगळ्यांनीच आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये नोकरशाही खूप मोठा वाटा उचलू शकते. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे उद्योगाने करण्यासारखा आहे. तो उद्योग, जसं मगाशी मी उल्लेख केला की असं वेगळं बजाज ऑटो आणि टीव्हीएसनी काय केलं की ज्याच्यामुळे त्यांनी आज चिनी कंपन्यांना लोळवलं. एवढंच नव्हे तर आज बजाज ऑटो सारखी कंपनी एखाद्या ऑस्ट्रियन केटीएम सारख्या कंपनीला अक्वायर करते आणि आज युरोपमधली केटीएम ही सर्वात मोठी बाईक बनवणारी कंपनी होते. त्याच्यामध्ये 48-49% स्टेक हा बजाज ऑटोचा आहे. हे आपल्याला अभिमानाने आपण म्हणू शकतो. परंतु ही क्रांती कशी काय झाली, तर त्यावेळेचा जो त्यांना अनुभव आला तो अतिशय बोलका आहे. त्याच्याबद्दलचा लेख मी वाचलेला आहे. आपणही तो सर्च केला गुगलवरती तुम्हाला मिळेल की हे उद्योग यशस्वी का झाले. तर त्यांचा अनुभव असा येत होता की सर्वात चांगल्या इंजिनिअरिंग कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंटसाठी जावं, अगदी IITs मध्ये जावं, तर सगळेजण अगदी चांगले झालेले इंजिनियर्स हे फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा माहिती तंत्रज्ञान इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या ऑफर्स घेणार आणि तिकडे जाणार. म्हणजे त्यांचं जे कोर इंजिनिअरिंग स्किल होतं ते त्यांच्या बरोबरच ते फुकट जात होतं, कारण त्यांची क्षेत्रच बदलून जात होती. आणि त्यामुळे इंजिनियर्स मिळणं आणि ते सुद्धा चांगल्या पगारामध्ये हे त्यांना अशक्यप्राय होत होतं. मग त्यांनी त्या पूर्ण तंत्र बदललं. त्यांनी अनेक कॉलेजेसना, इंजिनिअरिंग कॉलेजेसना सांगितलं की आम्हाला डे 0 म्हणजे डे 1च्या पण आधी आम्हाला इंटरव्ह्यूज मुलांचे घ्यायला परवानगी द्या आणि आम्ही जो काही पगार तुमचा जो काही एक मापक आहे त्याच्या काही पट आम्ही पगार द्यायला तयार आहोत, पण आम्हाला चांगले इंजिनियर्स हवेत. आणि दुसरी त्यांनी बदल असा केला की जी मुलं होती त्यांना जर कोणाला इंग्रजीमध्ये अडचण असेल बोलण्यासाठी, आणि हे दोन्ही कंपन्यांनी केलं, त्यांनी चक्क त्यांच्या मातृभाषेमध्ये त्यांच्या मुलाखती द्यायला सुरुवात केली. मग तेलुगू असेल, मराठी असेल, तमिळ असेल, आणि त्यातनं त्यांना अनेक हिरे मिळाले की ज्यांचं मन, त्यांचे वृत्ती ही खरंच एका तंत्रज्ञानाची होती. आणि अशी मुलांची सांगड घालून त्यांनी आपला R&D डेव्हलप केलं आणि त्या R&D मुळे आज आपण चीनला झोपू शकलो. कारण त्यांच्या बाईक्स या आपल्यासमोर उभ्याच राहू शकत नाही अशी आज जगभरामध्ये स्थिती निर्माण झाली. त्याच्याबद्दल एक दुसरं उदाहरण सांगेन की लॅटिन अमेरिकेमध्ये जेव्हा आपल्या बाईक्स जायला लागल्या त्यावेळेला त्याच्यावरचं मेड इन इंडिया लपवा म्हणून त्यांच्याकडनं ही विनंती आली. आणि आता परिस्थिती अशी आहे की मेड इन इंडिया त्याच्या वरती लावा, ही चिनी बाईक आहे असं कोणाला वाटायला नको, इथपर्यंत मानसिकता आपण बदलू शकलो. त्यामुळे मध्यम काळामध्ये ह्या R&D मध्ये इन्व्हेस्ट करून आपले तरुण जे इंजिनिअरिंग टॅलेंट आहे ते इंजिनिअरिंग मध्येच राहील याचा प्रयत्न करणं हे आज आवश्यक झालेलं आहे आणि ते आपले उद्योग करू शकतात. दीर्घ काळामध्ये जेव्हा विचार करतो आपण त्यावेळेला मात्र आपल्याला काही इतर गोष्टींचा पण विचार करावा लागतो की ज्याच्यामध्ये उद्योगांचा तर कॉन्ट्रीब्युशन आहेच, परंतु इथे मात्र सरकार खूप मोठ्या प्रमाणावरती बदल हे दीर्घ काळामध्ये घडवू शकतं. काही बदल अर्थात ते अल्प आणि मध्यम काळात सुद्धा घडवू शकतात, परंतु दीर्घ काळातले जे बदल असतात की ज्याच्यामध्ये पायाभूत साधनांचा विषय असतो, कररचना असतात, त्याच्यामधला जो बदल असतो तो दीर्घ काळामध्ये होतो. सुदैवाने आपल्याकडे कररचनातले बदल हे होऊन गेलेले आहेत. मग तो GST सारखा विषय असेल, तो गेल्या वर्षी डायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीमध्ये जी मोठ्या प्रमाणावरती कपात केली गेलेली आहे तो असेल विषय,
आता ह्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी सरकारने केलेल्या आहेत, परंतु ज्याला व्यवसाय सुलभता किंवा इज ऑफ डुईंग बिझनेस असं जे म्हणतात आणि ज्याचा नोकरशाहीशी संबंध येतो, तिथे तिथे अधिकाधिक सरकारी सेवा ह्या डिजिटाईज करणं, की ज्याच्यामुळे जसं इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये आयकराच्या बाबतीत झालेलं आहे, की आता जो असेस करणारा माणूस असतो तो त्या असेसीला समोर बघतही नसतो, त्याचं नावही त्याला माहिती नसतं, पण ती असेसमेंट होत असते. त्याप्रमाणे ह्या ह्या ज्या बदल आहेत हे असे मध्यम काळात सहज होत नाही, त्याला काळ लागतो. आणि ते बदल करणं म्हणजे आपल्याला माहिती असेल 2017 साली जीएसटी आला, पण 2008 पासून त्याच्यावरती चर्चा आणि खलबत ती चालू होती, त्याच्याही आधीपासून ती सुरू झालेली होती. म्हणजे 10 वर्ष लागली आपल्याला जीएसटी आणायला. तर त्यामुळे हे बदल हे दीर्घ काळात होतात. त्यामुळे तो जो विषय आहे तो हा आपल्याला कालांतरानेच त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. पण एक दुसरा विषय आहे दीर्घ काळामध्ये ज्याच्यामध्ये सामान्य माणूस पुन्हा एकदा खूप मोठ्या प्रमाणावरती कॉन्ट्रीब्युट करू शकतो. तो म्हणजे आपलं चिंतन, आपल्या देशामध्ये निर्माण झालेलं चिंतन. कारण आतापर्यंत आपलं जे विकासाचं मॉडेल होतं ते पूर्णपणे पाश्चिमात्य विचारांवरती आपण अवलंबून होतो. मग सुरुवातीचा तो समाजवादाचा विचार असेल, त्यानंतर कम्युनिस्ट इन्फ्लुअन्स असेल आपल्या चिंतनावरती, आणि आता जो कॅपिटलिस्ट हा जो विचार आहे, पण त्याच्यामधनं काही मध्यम मार्ग हे आपल्याही देशामध्ये त्याचं चिंतन झालेलं आहे. त्याचा मागोवा घेण्याची गरज आहे. आपलं विज्ञान असेल, आपलं गणित असेल, आणि प्रत्येकाने जर आपण ठरवलं की एक एक विषयावरती आपण त्यातला अभ्यास करू, तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ज्याला सॉफ्ट पॉवर म्हणतात की जगाच्या मध्ये ती निर्माण होऊ शकते. आणि आज जे आपण वर्क फ्रॉम होम, जे घरामध्ये बसून आपण अनेक प्रकारचं ट्रेनिंग लोकांना देऊ शकतो, मग त्याच्यामध्ये भारतीय संगीत असेल, भारतीय वाद्य असतील, भारतीय नृत्य असतील, आज आपण जगाला त्यातनं आपण देऊ शकतो आणि त्यातनं भारताची सॉफ्ट पॉवर निर्माण होऊ शकते. आणि या सॉफ्ट पॉवरचं दर्शन आपल्याला आता जेव्हा हे गलवानचं संकट झालं त्याच्यामध्ये हार्ड पॉवर्स होत्याच, त्याच्यामध्ये एकमेकांसमोर सैन्य ठाकलीच, परंतु भारताची जी सॉफ्ट पॉवर होती त्याचं दर्शन आपल्याला घडलं की अनेक घटना त्या 20 जणांनी आपली आहुती दिली, हौतात्म्य पत्करल्यानंतर जगामधले अनेक देश, हा जो चीनी एक भ्रम होता चीननी निर्माण केलेला की आम्ही म्हणजे एक प्रचंड मोठं काहीतरी एक शक्ती आहे, तो सगळा भ्रम तोडला गेला आणि त्याच्याबरोबर अनेक देश आपल्या बाजूने उभे राहिले. ह्याला कारण आपली सॉफ्ट पॉवर. तर येणाऱ्या काळामध्ये ही सॉफ्ट पॉवर आपल्याला कशी मजबूत करता येईल याचा विचार आपण प्रत्येक जण आपापल्या परीने करू शकतो. आणि आज सुदैवाने प्रचंड मोठं वाङ्मय उपलब्ध झालेलं आहे. म्हणजे आज आपल्याला कधीही आपल्या षट दर्शनांबद्दल कधीही शिकवलं गेलं नाही. आपल्याला न्याय दर्शन माहिती नाही, आपल्याला वेदांत माहिती नाही, आपल्याला परकीय फिलॉसॉफीज माहिती आहेत, पण इथल्या समृद्ध जे चिंतन आहे, आपल्याला सांख्य दर्शन माहिती नाही. पण जेव्हा न्याय दर्शनाचा आपण मागोवा घेतो त्यावेळेला रिगरस थिंकिंग कसं असतं आणि त्याचं किती काटेकोर विचार केला गेलेला आहे हे आपल्याला त्याचं दर्शन घडतं. तर्क हा असाच विषय आहे, वेदांत हा तसाच विषय आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये जग आपल्या जीवनदृष्टीकडे एक मोठ्या आशेने बघताय, ज्याचा एक विश्वगुरु म्हणून विनोदजींनी उल्लेख केला. त्याच्यासाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सरकार करणार नाहीये, उद्योग करणार नाहीये, तिथे सामान्य माणूसच करू शकेल. आणि आज सामान्य माणूस सुदैवाने, आणि डोंबिवली हे असं शहर आहे की ज्याने अनेक पायंडे सुरू करून दिलेले आहेत. मग ते नववर्ष यात्रा असेल, त्याचबरोबर आता जे औरंगाबादने एक नवीन पायंडा पाडून दिला तो म्हणजे आपलं राष्ट्रीय जे कॅलेंडर आहे. आणि मुद्दामून ज्या सी के राजूंचा मगाशी मी उल्लेख केला की जे परमच्या संपूर्ण या निर्मितीमध्ये स्वतः होते, त्यांचा मुद्दामून युट्यूब व्हिडिओ तुम्ही बघा, अ टेल ऑफ टू कॅलेंडर्स म्हणून, की जे ग्रेगेरियन कॅलेंडर आपण आज जे त्याचं आपण निर्वहन करतो ते किती त्याच्यामध्ये त्रुटी आहेत. आणि आपलं जे चिंतन आहे, आपल्याकडे जे सौर आणि चांद्र या दोन्हीचं गुंफण करून घेतलेलं जे आपलं जे कॅलेंडर आहे ते किती समृद्ध आहे हे तुम्हाला त्याचं एक त्याच्यामध्ये दर्शन घडेल. आपल्यापैकी काही जण अशा प्रकारच्या कामामध्ये असालच, मला खात्री आहे. पण म्हणून मी असं म्हणेन की ह्याच्यामध्ये आपण जेव्हा अल्पकाळ, मध्यम काळ, दीर्घकाळ आणि प्रदीर्घ काळाचा विचार करतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या कॉन्ट्रीब्युटर्सना इथे हे कॉन्ट्रीब्युट करण्याची एक आपल्याला संधी असं आपल्याला दिसतं. आणि त्याचबरोबर ज्या जीवनदृष्टीचा मी उल्लेख केला की जो एक एकात्मिक विचार आपल्याकडे आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे एक यजुर्वेदामधलं एक एका रुचेमधलं एक असं तेवढाचा एक भाग
मला पटकन मी आठवतो, तो जो भाग असा आहे की आपण जगाकडे कसं बघावं, जगाकडे बघण्याची दृष्टी कशी असावी. तर मित्रस्य चक्षुषा समीक्षामहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जगाकडे मी जे बघावं ते मित्रत्वाच्या नात्याने बघावं. आता हा जो दृष्टिकोन आहे हा पूर्णपणे भिन्न आहे आणि त्यामुळे आत्मनिर्भर आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्याला ह्याही गोष्टीचा विचार करावा लागेल की ज्याचा मगाशी मी एक सॉफ्ट पॉवर म्हणून उल्लेख केला की आपण अधिकाधिक लोकांनी ह्याला एक कशी एक चालना देता येईल त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण आत्मनिर्भरतेचा विचार करतो त्यावेळेला शिक्षणाचा विचार करणं हे अतिशय आवश्यक होऊन जातं. माझी एक कविता देखील आहे युट्यूब माझ्या मराठी चॅनलवरती. तिचं नाव आहे खरं शिक्षण असं असतं. आणि धनश्रीताई लेलेंनी मला एकदा एका त्रैमासिकासाठी एक लेख लिहायला सांगितला होता की शिक्षण याच्याबद्दल आपली दृष्टी आणि परकीय दृष्टी याच्याबद्दल तुम्ही काही लिहाल का. मी म्हटलं शिक्षण क्षेत्र जरी मी शिकलेलो खूप असलो तरी सुद्धा शिक्षण क्षेत्र हा काही माझा अनुभवाचा विषय नाही तरी सुद्धा लिहा म्हणाल्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो मी लेख लिहिला होता त्या लेखाचं प्रतिबिंब माझ्या त्या कवितेमध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये या लेखामध्ये असं म्हटलं होतं की भारताची जी जीवनदृष्टी आहे विशेषतः शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी सर्वंकष आहे, जी आपल्याला म्हणजे आपण त्याला म्हणू की एक केवळ माणसाचा एक गार्बेज इन आणि गार्बेज आउट असा विचार न करता त्या व्यक्तीचं पूर्ण विकसन कसं करता येईल, त्याचे जे पंचकोश आहेत त्यांचं विकसन कसं करता येईल. मग सगळ्यात बाहेरचा जो शरीर हा जो कोश आहे तिच्यापासनं मनोमय आणि विज्ञानमय आणि आनंदमय कोशांपर्यंत आपण विकसन कसं करू शकतो याचा विचार आपल्याकडे केला गेलेला आहे. आणि त्यामुळे त्याचा मागोवा परत एकदा घेण्याची आपल्याला आवश्यकता आहे. कारण आज आपल्याला असं दिसतं की एकीकडे आपण आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीला नावं ठेवतो. मला आठवतंय की एक तरुण असताना मी जेव्हा चिन्मय मिशन मध्ये जात असे आणि आपल्यापैकी जर गेला नसाल तर मी आपल्याला अवश्य सांगेन की पवईला लार्सन अँड टुब्रोच्या जवळ चिन्मय मिशनचं ग्लोबल हेडक्वार्टर्स आहे. तिथे जर आपण गेला नसाल तर अवश्य जा. संदीपनी साधनालय असं त्याचं नाव आहे. तिथे मी तरुण असताना जात असे तेव्हा स्वामी चिन्मयानंद आम्हाला सुरुवात करताना असं म्हणत असत की ओ अनएज्युकेटेड लिटरेट्स. आता आम्हाला प्रश्न पडायचा की असं का म्हणतात हे अनएज्युकेटेड लिटरेट्स. म्हणून एकदा त्यांना प्रश्न विचारला. मग तेव्हा ते म्हणाले की तुमचं हे जे ज्याला पारंपरिक आपण शिक्षण म्हणतो त्याला मी लिटरसी म्हणतो. कारण त्याच्यामध्ये इट इज मोर ऑफ गार्बेज इन अँड गार्बेज आउट. तुमच्या मनामध्ये माहिती आली आणि तुम्ही ती माहिती कुठेतरी प्रत्यक्षात आणली, कुठेतरी उपयोगात आणली. परंतु खरं जे शिक्षण आहे ते विकसनाचं आहे, आत्मविकसनाचं आहे. आणि ते आपलं अध्यात्म करतं. दुर्दैवाने आपलं अध्यात्म आपण बासनात बांधून ठेवलं. अध्यात्म हे रिटायरमेंट झाल्यानंतर करण्याची गोष्ट केली. आणि त्यावेळेला ते म्हणून म्हणायचे की त्यावेळेला नुकतेच टेलिव्हिजन आलेले होते. त्याला एक दशक लोटलं होतं. कलर टीव्ही नुकतेच आले होते. तेव्हा ते म्हणायचे की तुम्हाला टीव्ही बरोबर येतं काय, तर मॅन्युअल येतं. मग ते मॅन्युअल तुम्ही वाचता केव्हा, तर मॅन्युअल अर्थातच आम्ही टीव्ही घेतल्यानंतर वाचतो. मग असं जर असेल तर आपलं संपूर्ण जे वाङ्मय आहे ज्याला आपण अध्यात्म म्हणजे केवळ एक निवृत्त झाल्यानंतरची एक गोष्ट म्हणतो ते खरं म्हणजे इट इज अन आर्ट ऑफ मॅन मेकिंग. आणि म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आपल्या शिक्षणाकडे सुद्धा तपासून बघावं लागणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू झालेले आहेत. खूप चांगल्या प्रकारचे प्रयोग होत आहेत. त्याला गती कशी मिळेल त्याच्यावरती खऱ्या अर्थाने आपण आत्मनिर्भर किती होतो हे अवलंबून राहणार आहे. नाहीतर जे मेकॉलेचं स्वप्न होतं की अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी इथे आणलं, गुरुकुल पद्धती पूर्ण नष्ट केली आणि त्याचा विचार असा होता की इथे अशा प्रकारचे माणसं निर्माण व्हावी की जी दिसायला भारतीय आहेत परंतु विचाराने इंग्रजी झालेली आहेत. खरं आत्मनिर्भरता जर आपल्याला निर्माण करायची असेल तर हे जे आपल्या मनातलं जे इंग्रजाळलेलं पण आहे ते आपण कसं काढून टाकू आणि आपण पुन्हा एकदा आपली जी आपलं जे चिंतन आहे, आपले जे विचार आहेत, आपले जे सर्वंकष दर्शन आहे, जीवन दर्शन आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर पारकीय जे शिक्षण आहे ते आपल्याला घेणारा बनवतं. आपलं जे शिक्षण आहे ते आपल्याला देणारा बनवतं. आणि जेव्हा आपण देणारे बनतो त्यावेळेला आपलं विकसन हे आपोआप होत असतं. आणि ते जे विकसन आहे ते घडवणारं आपलं शिक्षण आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा त्याचा मागोवा घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. तरच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करू शकू. नाहीतर आपली मानसिकता अशी राहील की आत्मनिर्भर होणं म्हणजे केवळ इथे मॅन्युफॅक्चरिंग वाढवणं, इथलं सेवा क्षेत्र वाढवणं आणि त्याच्यासाठी जी काही पाश्चात्य मॉडेल्स आहेत
ती अशीच्या अशी आपल्याकडे आणून इम्पोर्ट करून ती वापरणं, अशी पंगू मानसिकता आपल्या मनामध्ये राहू नये. असं जेव्हा दिवस येतील त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर झालो असं आपल्याला म्हणता येईल. माझं आता वेळेकडे लक्ष गेलं आणि बरोबर 9 वाजायला आलेत. मी मगाशी म्हटलं होतं की साधारण 50 मिनिटामध्ये मी माझा विषय मांडीन आणि त्याप्रमाणे 9 वाजलेले आहेत आणि म्हणून हा मी विषय आता इथे थांबवतो. आपण मला ही संधी दिली आणि जे काही माझे वेडूवाकुडे बोल हे आपण ऐकून घेतले त्याबद्दल मी आपले अत्यंत आभार मानतो. कारण मी सुरुवातीला जसं सांगितलं की पीएचडी केल्यानंतर जाणवणारी गोष्ट म्हणजे माझं अज्ञान आणि त्यामुळे ते अज्ञान असूनही ज्या ज्या प्रकारे मला ते मांडता आलं ते मी माझ्या परीने प्रयत्न केला. ते आपण गोड मानून घ्या अशी मी विनंती करतो. आणि अर्थात पुढचा जो आपल्याला एक अर्ध्या तासाचा वेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नोत्तरांसाठी संधी मिळावी या दृष्टीने आपण तो ठेवलेला आहे. त्यामुळे आपण तुमच्या मनामध्ये असलेले विचार त्याचबरोबर काही तुमचं जर काही वेगळे विचार असतील, काही प्रश्न असतील ते आपण अवश्य मांडावे असं मला वाटतं. म्हणजे त्या खऱ्या अर्थाने तो संवाद होईल असं म्हणता येईल. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद अभिजित जी. आणि आता जसं वृंदाजींनी कॉमेंट टाकली आहे आपल्या चॅटमध्ये की सोप्या रीतीने अत्यंत विषय मांडला. हे हातोटी तुमची आहेच की कुठलाही विषय अत्यंत सोपा करून तुम्ही सांगता. बरेच जण असतील यांच्या मनात अनेक प्रश्न असणार आहेत. तर अजून चॅटमध्ये आलेले प्रश्न नाही आहेत, पण जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता. माझा एक प्रश्न आहे. नमस्कार सर. तुम्ही जसं मगाशी म्हणाला होतात की बजाजने वेगवेगळ्या ट्रेंड्स फॉलो केले, म्हणजे त्यांनी लोकल लँग्वेजेस मधनं मुलांचे इंटरव्ह्यूज वगैरे घेतले. तर भारतामध्ये असा एक प्रॉब्लेम आहे की इंजिनियर्सकडे प्रॉपर स्किल सेट्स नाही आहेत असे बऱ्याचशा कंपन्या म्हणतात. तर आत्मनिर्भर भारतमध्ये थ्रू ऑनलाईन एज्युकेशन अशा स्किल सेट वरती आपण भर देता येईल का? या म्हणजे भविष्य का असेल त्याचं? हो. कसं आहे की आपण जेव्हा कुठल्याही शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला त्याचं प्रत्यक्ष वापर एखाद्या शिक्षणाचा करणं आणि त्याचं जे मूलभूत चिंतन किंवा तंत्र असतं ते शिकणं असे त्याचे दोन भाग जर आपण केले तर आज ऑनलाईन एज्युकेशनमुळे एक प्रचंड मोठी संधी निर्माण झालेली आहे. आणि मी स्वतः आजही माझे उडेमीमध्ये 3 कोर्सेसना मी रजिस्टर केलेलं आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज याचे ऑनलाईन कोर्सेस मी सतत करत असतो. कारण जोपर्यंत मी अद्ययावत राहत नाही तोपर्यंत मला कुठल्याही गोष्टीला न्याय देणं शक्य नसतं. आणि त्यामुळे आपल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा म्हणजे आपल्याला कदाचित ऐकून माहिती असेल की उदेमी हे परकीय प्लॅटफॉर्म झाला, पण आपल्या देशामध्ये स्वयं प्लॅटफॉर्म सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे IIT सारख्या ठिकाणचे फॅकल्टी मेंबर्स सुद्धा अनेक विषय शिकवू शकतात. त्याला अर्थात अनेक अजून प्रगती करण्याची आवश्यकता आहे आणि ती होईल. जसे जशी गरज निर्माण होईल तसे तसे आपोआप प्रगती होत राहते. त्यामुळे आपण जर मागणी करत राहिलो की याची आवश्यकता आहे आणि या सुदैवाने खूप जण त्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एखादा समजा एक चांगला विद्यार्थी आहे परंतु दुर्दैवाने त्याला शिक्षणाची सोय ही पूर्णपणे त्या कॉलेजमध्ये कदाचित तिथे फॅकल्टी मेंबर्स खूप चांगल्या प्रकारे नसतील, कुठेतरी खेडेगावी किंवा एखाद्या छोट्या ठिकाणी हे कॉलेज आहे म्हणून ते उपलब्ध होऊ शकत नाही. परंतु आज ती मर्यादा राहिली नाही. आज मी असं म्हणतो गमतीने की टुडे म्हणजे ज्याला रूढार्थाने आपण ज्याला एज्युकेशन म्हणतो त्या अर्थाने मी म्हणतोय, मगाशी मी विषय मांडला त्या अर्थाने नव्हे, परंतु रूढार्थाने जे शिक्षण आहे ते आता पूर्णपणे फुकट झालेलं आहे. आज तुम्ही कुठलाही विषय काढा आणि तुम्हाला त्याच्यावरती कोर्स मिळणार नाही असं होऊ शकत नाही. उडेमी एक कोर्सेस 435 रुपयाला 450 रुपयाला कोर्स देते. म्हणजे ह्याच्यावर आणखीन किती ते स्वस्त होणार. त्यामुळे सांगायचा मुद्दा असा की तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे की याच्यासाठी खूप चांगल्या संधी आता निर्माण झालेल्या आहेत. परंतु जो विषय एक येतो त्याच्यामध्ये तो दुसरा विषय आहे की प्रत्यक्षिक शिक्षण मिळणं. पण त्याच्यासाठी सुद्धा काही बिझनेस मॉडेल्स तयार झालेली आहेत. आपण मागोवा घेतला तुमच्या लक्षात येईल की ज्यांना प्रत्यक्ष त्याचा वापर करता येईल आणि त्या शिक्षणाचा प्रत्यक्षामध्ये कसा आणता येईल याच्यासाठी सुद्धा आता अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रयोग हे होत आहेत सातत्याने. ते आहे. आणि तिसरा जो आहे तो मानसिकतेचा विषय आहे. कारण इंजिनियर झाला तरी सुद्धा त्याला शॉप फ्लोअरवरती काम करायचं नसतं. त्याला एअर कंडिशन ऑफिसमध्ये बसून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जाऊन काम करायचं असतं. आता हा जो विषय आहे ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. नाहीतर आज आपल्याकडे स्थिती अशी आहे की प्लंबर्स आणि सुतारकाम करणाऱ्या माणसांना हवी तेवढी मागणी आणि त्यांना हवं तेवढं उत्पन्न आहे.
पण बऱ्याच वेळेला काय होतं की ज्याला डिग्री मिळालेली आहे, तर डिग्री इटसेल्फ बिकम्स अ बॅरियर इन द पर्सन्स प्रोग्रेस, अशी विचित्र अवस्था झाली. म्हणजे डिग्री मिळाली म्हणून मी बऱ्याच वेळेला काहीही करायला अयोग्य ठरतो, हे असं विचित्र परिस्थिती झाली. डिग्री मिळाल्यानंतर मी अधिक सक्षम व्हायला पाहिजे, पण ज्याच्याकडे काही शिक्षण नाही त्याला आज एक व्हॉट्सअपचा मेसेज फिरतोय, तुम्ही कदाचित तो वाचला असेल. 7वी-8वी शिकलेले तांबोळी नावाचे पुण्यामधले गृहस्थ, की आज डिफेन्स क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती ते देशामध्ये उत्पादन निर्माण करतायत. ते 7वी-8वी शिकलेले आहेत, त्यांच्या मनावरती कुठलाच बोजा कुठलाच नाही, काहीही काम करायला तयार आहेत. मी स्वतः तुम्हाला अनुभव सांगतो की जेव्हा 91-92 साली परिस्थिती अशी आली की एका नोकरीमध्ये मला एका सर्च फर्मच्या थ्रू तिथे माझं सिलेक्शन झालं होतं, पण प्रत्यक्ष जॉब जो होता आणि जो मला सांगितला गेला होता त्याच्यामध्ये खूप तफावत होती. आणि एका विमनस्क अवस्थेमध्ये मी स्वतःचा व्यवसाय सुरू केला एप्रिल 92 मध्ये. त्यामुळे त्यावेळेला कुठल्याही एथिकल प्रकारे मला जे काही मार्गाने पैसे मिळवणं शक्य होते ते सगळे उद्योग मी केले. फायनान्स माझं क्षेत्र होतं, एवढ्या चांगली क्वालिफिकेशन असून सेल्सचं काम सुद्धा मी केलं त्यावेळेला. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की आपली जर एक मानसिकता अशी असेल की येईल ते काम करायची माझी तयारी आहे, तर मग सगळी बॅरियर संपतात, माइंड ब्लॉक संपतात. पण हे जर झालं नाही तर मग तो किती त्याला चांगलं डिग्री मिळाली तरी ती पंगुत्व मनामधलं तसंच राहतं. थोडा मी या विस्ताराने उत्तर दिलं, पण मला असं वाटलं की हा सर्वंकष तो विचार जर झाला तरच त्यातनं काहीतरी मार्ग निघू शकेल. नाहीतर किती चांगलं तथाकथित शिक्षण मिळालं तरी त्याचा उपयोग होणार नाही. अभिजितजी, राजेंद्र कोप्पीकरांचा एक प्रश्न आहे, मी त्याला जोडून माझा एक प्रश्न ऍड करतो फक्त. ओके. की आता आपण आपले जे तुम्ही आता मगाशी जीवनदृष्टीचा उल्लेख केला बोलता बोलता, भारतीय व्यवस्थेमध्ये इंडस्ट्रीजकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता आणि आपण जर पाश्चात्य दृष्टिकोन बघितला तर तो वेगळा आहे. पाश्चात्य दृष्टिकोनामध्ये मुळातच मोठी इंडस्ट्री आणि कित्येक देशांचा जीडीपी सामावून घेतील एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीज डेव्हलप करणं आणि त्याच्या माध्यमातून इकॉनॉमिक ग्रोथ ड्राईव्ह करणं हा एक दृष्टिकोन होता. आपल्या भारतीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र डिसेंट्रलायझेशन ऑफ इंडस्ट्रीज असा विचार प्रामुख्याने होता. तर आत्मनिर्भर भारताचा निर्भरता कशावर असायला पाहिजे, अवलंबून कशावर असायला पाहिजे, लार्ज इंडस्ट्रीज असायला पाहिजे का डिसेंट्रलायझेशन इंडस्ट्रीजचं पण व्हायला पाहिजे, आणि तशा अर्थाने आताची किंवा येणाऱ्या काळामध्ये धोरणं आखण्याची गरज आहे का? अगदी छान प्रश्न आहेत. सर एकच हा, शशांक सॉरी नाही, इंटरप्ट करतोय मी. म्हणजे सरांना कंटिन्यूच माझा प्रश्न होता ओके ओके. की जेव्हा आपण हा आत्मनिर्भर भारताचा विचार करतो तेव्हा इन्व्हेरिएबली आपण एंटरप्रेन्योरशिपचा विचार करतो. पण मागच्या 200-250 वर्षात आपलं जे इंडियन बिझनेस मॉडेल जे होतं जे फॅमिली बेस्ड होतं ते कुठेतरी डिस्टर्ब झालेलं होतं. आणि जेव्हा आता आपण स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा ज्या स्कीम काढतो त्या इंडिव्हिज्युअलला टार्गेट करणार असं रादर दॅन फॅमिली. तर मग या आत्मनिर्भर भारतामध्ये परत ते, कारण जेव्हा आत्मनिर्भर भारत हा आधी पण होता, म्हणजे 250 वर्षापूर्वी हा बऱ्याच प्रमाणात जे मॉडेल आता आपल्याला अपेक्षित आहे ते बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात होतं आपल्याकडे, पण ते आता परत अचीव्ह करताना जे डिस्टर्ब झालेलं मॉडेल आहे ते परत आपल्याला कुठेतरी चॅलेंज निर्माण करेल का, किंवा त्याला काय आपण सोल्युशन देऊ शकतो? बरोबर, ठीक आहे. विस्तृत विषय झाला, पण मी आता त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करतो. एक म्हणजे कसं आहे की मोठा उद्योग आणि त्याच्या विरुद्ध छोटा उद्योग असं ते समीकरण नसतं. मोठा उद्योग आणि छोटा उद्योग हे एकत्रच जात असतात. म्हणजे आपण एक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विचार करू. दिसताना आपल्याला ती मारुतीची गाडी दिसते, मारुतीचा ब्रँड त्याच्यावरती असतो, परंतु व्हॅल्यू ऍडिशन जर आपण विचार केला की संपूर्ण ती गाडी असते, त्या गाडीचं जर आपण त्याचं जर विश्लेषण केलं आणि त्यातले कुठले पार्ट्स कोणी बनवले आणि त्याचं एकत्रीकरण हे मारुतीने केलं, परंतु त्याची जी व्हॅल्यू एडिशन होती ती ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असं म्हटलं जातं की जास्ती व्हॅल्यू एडिशन की त्यांचे जे कॉम्पोनंट्स बनवणारे असतात ते व्हॅल्यू एडिशन करत असतात. म्हणजे थोडक्यात एक मोठा उद्योग हा छोट्या उद्योगांशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे हे विरुद्ध हे असा विषय असू शकणार नाही. दुसरं एक तुम्हाला मी उदाहरण देतो. एक काही वर्षांपूर्वीची गोष्ट, मला वाटतं एक 2005 वगैरे असेल, 15 वर्ष झाली. मी बंगलोरमध्ये एक ट्रेनिंग प्रोग्राम डन अँड ब्रॅडस्ट्रीटच्या वतीने पब्लिक प्रोग्राम घेत होतो आणि त्याच्यामध्ये डेल नावाची जी अमेरिकन कंपनी आहे त्याचा भारतामधल्या कंपनीचा मार्केटिंग हेड होता. तर तो असा बोलताना म्हणाला की डेल तोपर्यंत भारतात येणार नाही जोपर्यंत त्याचे सगळे जे कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते भारतामध्ये यायला तयार होत नाहीत.
म्हणजे थोडक्यात केवळ एकटा डेल येणार नाही, तर त्याच्याबरोबर त्याची सगळी जे भावंड आहेत छोटी ती सगळी बरोबर येणार. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हिरो मोटोकॉर्प असेल, मारुती असेल, ह्या सगळ्यांनी आपल्या ह्या छोट्या उद्योगांबरोबर चांगल्या प्रकारे संधान बांधलेलं आहे, त्यांना क्वालिटी सिस्टम्स दिलेल्या आहेत आणि त्यामुळे सेल्फ सर्टिफिकेशनच्या बेसिसवरती ती वस्तू दिल्या जातात. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर मारुती जेव्हा ऑर्डर देते त्यावेळेला ती केवळ एका दिवसाची अशी ऑर्डर नसते की या दिवशी माल पुरवा अशी नसते, तर इतके वाजता माल पुरवा अशी असते आणि त्यामुळे तो माल त्यावेळेला तो त्यांच्या गोदामामध्ये जात नाही, तो त्यांच्या प्रोडक्शन फ्लोअरमध्ये स्ट्रेट जातो. याचा अर्थ एवढा विश्वास त्यांच्या उत्पादकांवरती आहे त्यांचा की तो माल थेट तो वापरू शकतात, इथपर्यंत त्यांनी रचना उभ्या केलेल्या आहेत. त्यामुळे इथे मोठे उद्योग विरुद्ध लहान उद्योग असं होणार नाही. जसं मगाशी मी जपानचा जो प्रयोग होता मिटीच्या माध्यमातून तेव्हा म्हटलं की त्यांनी एक मोठा उद्योग अशासाठी केला की त्याच्याबरोबर अनेक छोटे उद्योग पण त्याच्याबरोबर वाढतात आणि हा जो एक स्पिलओव्हर असतो तो त्याच्याबरोबर येतो. अर्थात तुमचा जो प्रश्नाचा रोख होता तो म्हणजे याच्यामध्ये छोट्या आणि मध्यम उद्योगांना काही स्थान आहे का नाही, का आपलं मॉडेल पुन्हा हे मोठ्या उद्योगांचंच असणार आहे, त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मी असं म्हणेन की येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये पूर्वी लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग वॉज रिक्वायर्ड ती काही क्षेत्र जर वगळली आपण की जिथे म्हणजे आपण हायड्रोकार्बन्स म्हणू किंवा पेट्रोलियम मधलं म्हणू जिथे स्केलची आवश्यकता आहे, पण इतर अनेक मॅन्युफॅक्चरिंग हे अधिक डिस्ट्रीब्युटेड मॅन्युफॅक्चरिंग होऊ शकतं आणि त्यामुळे पूर्वीचा जो स्केल होता तोच हळूहळू त्याचा मगाशी मी उल्लेख केला तो हळूहळू कमी होत जाऊ शकतो आणि त्यामुळे डिसेंट्रलाइज मॉडेल हे चांगल्या प्रकारे काम करू शकतं. आता जो विषय शशांकजींनी मांडला तो म्हणजे पूर्वी एक पारिवारिक एक फॅमिली बिझनेस सिस्टम होती, ती आजही आपल्याकडे आहे. म्हणजे आजही खूप मोठ्या प्रमाणावरती आपण ज्याला प्रमोटर ड्रिव्हन ग्रुप्स म्हणतो किंवा प्रमोटर ड्रिव्हन कंपनीज म्हणतो त्या आजही मोठ्या प्रमाणावरती आपल्या देशामध्ये आहेत. परंतु कदाचित तुम्हाला असं म्हणायचं होतं की त्याबरोबर एक आपल्याकडे कम्युनिटी बेस्ड उद्योग पण होते. म्हणजे केवळ फॅमिली नव्हे, केवळ व्यक्ती नव्हे, तर एक विशिष्ट कम्युनिटी एक विशिष्ट उद्योग करत होती, ते एकत्र येऊन करत होते, ते एकमेकांना आधार देत होते. म्हणजे एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर अगदी आपण जे म्हणतो उडुपी हॉटेल्स ही एक ते काय सगळे एकमेकांच्या नात्यातले असतील असं नाही, परंतु ते एका विशिष्ट विचारसरणीचे आहेत, ते एक विशिष्ट समुदायामधले आहेत आणि ते एकमेकांना सहाय्य करू अशा प्रकारे हे करतात. त्यामुळे अशा प्रकारचे जे उद्योग निर्माण होऊ शकले तर त्याचंही स्वागत आपल्याला केलं पाहिजे, कारण याच्यामध्ये काय होतं की एकमेकांना सपोर्ट सिस्टम उभी राहते. म्हणजे बँकेच्या माध्यमातून पैसा उभा करणं हे त्यातली एक पाऊल झालं, परंतु एकमेकांना मदत करून त्याच्यामुळे एक विशिष्ट आपल्याला काय म्हणतो त्याला वजन निर्माण करणं. जसा गेल्या बजेटमध्ये घोषणा झाली की एका जिल्ह्यामध्ये त्या शेतकऱ्यांनी वेगवेगळी उत्पादन न करता एक जर उत्पादनावरती किंवा दोन उत्पादनांवरती फोकस केलं आणि त्याचं एक स्केल निर्माण केलं तर त्या स्केलच्या माध्यमातून त्यांना जग सुद्धा पादाक्रांत करता येईल किंवा त्यांना न्याय मिळेल, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांची फसवणूक होणार नाही, कारण ते एकत्र येऊन काही गोष्टी करतायत. त्यामुळे हा जो एकत्र बांधणीचा जो विषय आहे आज त्याचं स्वरूप थोडं बदलतं सुद्धा कधी कधी, की कधी कधी त्याला आपण म्हणतो की ज्याला ट्रेड असोसिएशन्स म्हणतात त्या माध्यमातून सुद्धा एका प्रकारे हा परिवार निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तो केवळ एक परिवार म्हणजे जो बायोलॉजिकल परिवार असला पाहिजे असं नाही. तुमच्या मनामध्ये जर पारिवारिक भावना निर्माण झाली की ज्याच्यामध्ये आपण एकमेकांना सहाय्य करून त्यातनं काहीतरी उत्कर्ष काढू शकतो, तर आता ह्या नेटवर्क्स म्हणजे नेटवर्किंग नव्हे, या नेटवर्क्सचे दिवस नक्की येत आहेत की याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे जे त्यातले जे ज्यांचा त्याच्यामध्ये हितसंबंध आहे अशा लोकांना आपण एकत्र आणू शकतो. जसं आता ह्या कोविडच्या काळामध्ये शेतकरी समूह आणि ग्राहक समूह एकत्र येऊन थेट शेतकऱ्यांकडनं माल घ्यायला लागले, हे त्यातली जी रचना निर्माण झाली याच्यामधनं शेतकऱ्याचंही भलं होणार आहे आणि ग्राहकाचंही भलं होणार आहे. तर अशी मॉडेल निर्माण निश्चित करावी लागतील. पण ते मी असं म्हणेन की केवळ परिवार म्हणजे ज्यांचं काहीतरी एक रक्ताचा संबंध आहे असंच आपल्याला विचार न करता त्यातनं ज्यांचे सामूहिक हितसंबंध आहेत अशाने एकत्र येऊन काय करता येईल आणि त्यातनं एकमेकांना कशी मदत करता येईल हा विचार नक्की करता येण्यासारखा आहे. हॅलो हॅलो हा मिलिंदजी, सर, एक प्रश्न होता. हा. आत्मनिर्भर भारत होण्यासाठी तुम्ही आता लघु, मध्यम आणि उच्च असे 3 प्रकार तुम्ही सांगितलेत, एक्सप्लेन केलेत. पण त्याचा केंद्रबिंदू आहे तो सामान्य नागरिक आहे, सामान्य माणूस.
आणि आपल्याकडे रूढी परंपरा, जातीभेद, धर्मभेद हा अतिशय उच्च प्रमाणामध्ये आहे. तर तो अडथळा ठरू शकतो का आत्मनिर्भर भारत होण्यासाठी? त्याबद्दल थोडंसं जरा मला एक एक्सप्लेन करा सर. हो, आता खरं म्हणजे जर आपल्याकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला, म्हणजे आपल्याकडे कसं गोष्टी चुकीच्या मांडल्या गेलेल्या आहेत, त्याचं एक उदाहरण तुम्ही आता जाती विषय घेतलात म्हणून मी मुद्दामून सांगतो की आपल्या तत्वज्ञानामध्ये जाती कशाला म्हणतात, तर कुठल्या योनीमध्ये आलेला जन्म त्याला जाती म्हणतात. म्हणजे मनुष्य जन्म तर ती मनुष्य जाती झाली, एखाद्या गायीच्या स्वरूपामध्ये आलेला जन्म तर ती जाती झाली. पण आपल्याकडे या परकीय सत्तांनी किती वेळा तरी, म्हणजे कास्ट नावाचा जो शब्द आहे तो पोर्चुगीज ओरिजिनचा आहे. तो आपल्यावरती जाती संस्थाला एक पर्याय म्हणून कास्ट हे हा शब्द आपल्यावरती लादला गेला. त्या शब्दाशी आपला काही संबंध नाहीये. आपल्याकडे म्हणजे जसं असं म्हटलं जातं की आपल्याकडे एका गावामध्ये तुम्ही गेलात तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या समुदायातले लोक आहेत, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत, त्या सगळ्या परंपरा जपल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण जे पाश्चिमात्य विचार आहे ते जेव्हा याच्यामध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, त्यांनी काय केलं, तिथे त्या सगळ्या लोकांना नष्ट करून टाकले त्याची संस्कृती. आपल्याकडे त्या सगळ्यांना जोडून घेण्याची आजही आपल्या गावांमध्ये याचा मान त्याचा मान ही सगळे रचना असतात. पालखीचा मान, कोणाला मान दिलेले आहेत वेगवेगळ्यांना. सांगायचा मुद्दा असा की आपल्याकडे जोडण्याच्या रचना होतात, त्या तोडण्याचा प्रयत्न हा गेल्या कितीतरी दशकामध्ये केला गेलेला आहे आणि त्याच्यापासून आता बाहेर येण्याची गरज आहे. हळूहळू ही मानसिकता बदलतेय. आज आपल्याला असं दिसतं की राजकारणात सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे, कारण जाती जातींमध्ये मुद्दामून लोकांना विभागायचं आणि मग त्याच्यावरती आपली पोळी शेकायची, हा जो एक विचार होता तो आता हळूहळू मागे पडतोय आणि आता संधी या सगळ्यांना उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे मलाही आशा आहे, म्हणजे एक किती वेळा तरी विष पेरण्याचं काम हे केलं जातं, परंतु आता हळूहळू समाज म्हणून म्हणजे हे विष अधिक केव्हा पेरलं जातं, तर ज्याला पूर्वी आपल्याकडे जी एक मानसिकता होती की आपण सगळेच गरीब राहू आणि मग त्याच्यामध्ये न्याय प्रस्थापित करू, आपण सगळे जेव्हा अधिक सधन होतो, आपण अधिक जेव्हा समृद्ध होतो, त्यावेळेला हे विषय ऐरणीवर येणं बंद होतं. हे विषय ऐरणीवर अशा वेळेला येतात की ज्या वेळेला दारिद्र्य अधिक असतं, त्यावेळेला मग हे सगळे विषय ऐरणीवर यायला लागतात. जेव्हा लोकांना समृद्धी मिळायला लागते, ज्यांना संधी मिळायला लागते, त्यावेळेला हळूहळू हे विषय मागे पडतील. त्यामुळे मला खात्री आहे की अजून एक 10 वर्षामध्ये, म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं, माझ्या दोन्ही चॅनलवरती विद्यार्थी विकास योजना म्हणून आहे, त्याच्याबद्दल युट्यूब माझं मराठी चॅनलवरती आणि इंग्रजी चॅनलवरती त्याच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यामध्ये गेले 10 वर्ष मी संलग्न आहे त्या योजनेबद्दल. रवींद्र कर्वे TGSB मधनं संचालक ते सीईओ होते, ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी हे तो चालना दिली. आज समाजातल्या तळागाळामधल्या मुलांना आपण आर्थिक निधी उपलब्ध करून देतो की ज्याच्यामुळे त्यांचं उच्च शिक्षण कुठेही खंडित होऊ नये, जी चांगली मुलं आहेत. आणि तुम्हाला असं दिसेल की बुद्धिमत्ता आपल्या समाजाच्या सगळ्या भागांमध्ये आहे, सर्वात सार्वत्रिक आहे, त्यांना फक्त संधीची आवश्यकता आहे. आणि ही जशी संधी जेव्हा निर्माण होते, जी आपल्याला, मला असं वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये जे आजचे आपल्याला प्रश्न वाटतात, विशेषतः तुम्ही जे म्हणालात, जे काही प्रमाणात दुर्दैवी आहेत त्या घटना घडणं, पण 10 वर्षानंतर आपल्याला ते इतिहास जमा झालेले दिसतील. कारण एक पूर्णपणे नवीन मध्यम वर्ग आपल्या देशामध्ये निर्माण होईल की जी आज ज्यांना हॅव नॉट्स आपण म्हणतो, की हॅव्स मध्ये त्यांचं 10 वर्षामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यावेळेला समृद्धीच्या एक नवीन वाटा निर्माण होतील, हा आशावाद माझ्या मनामध्ये आहे. मला वाटतं मी अशा प्रकारे त्याचं उत्तर देईन. युनिव्हर्स